रेकॉर्डिंग स्टार्टेड. स्क्रीन शेअर आहे ना? स्क्रीन शेअर. स्क्रीन शेअर चालू झाले का? ओके. ओम सहना सहनम भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. आता आज चौथा अध्याय बघायचा आहे. आपलं सत्र 6वं आहे. याच्या आधीच्या सत्रांमध्ये तिसरा अध्याय आपला आता झालाय बघून मागच्या वेळेला. त्याचं थोडासा 1-2 मिनिटात त्याचं एक अवलोकन करू, कारण तिसऱ्या अध्यायात आपण कर्मयोग पाहिलाय आणि आता ह्याच्यामध्ये आपण या अध्यायाचं चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. त्यामुळे भरपूर तेच शब्द त्याच संकल्पना परत येतील. आपण एकदा जस्ट थोडस अवलोकन करू की काय काय आपण याच्यात पाहिले होते. त्यांनी पहिला प्रश्न विचारला की तू मला असं का सांगतोयस करायला, कर्म का करायला सांगतोयस? जर का ज्ञान तू मला सांगितलं सांख्यांच्या योगामध्ये आणि आता सांगतोस युद्ध कर, तर मला तू नीट सांग, कारण मला त्यांनी मोहित झालेलो आहे. आणि मग ते सांगतात भगवान की 2 मार्ग आहेत, एक ज्ञानाचा मार्ग आहे, कर्माचा मार्ग आहे. आणि मग त्याच्यातनं सगळं बऱ्याच गोष्टी एकामागोमाग एक आलेल्या आहेत की कर्म करावंच लागतं, कारण कर्म टाळता येत नाही. कारण पृथ्वीवरती अवतरल्यानंतर कुठलीच कृती करतात, अशी कुठलीच कृती नाहीये की जी केल्याने कर्म होत नाही. तुम्ही काहीही केलं तरी त्याच्यातनं कर्म घडतंच. त्यामुळे तुम्हाला कर्म हे करणंच गरजेचं आहे. आणि हेच सांगण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यात सांगितलेलं आहे की त्याच्यात पहिली प्रकृती कशी आहे आणि मग तुम्ही सृष्टीचं चक्र कसं चालू राहतं आणि त्या सृष्टीच्या चक्रामध्ये कसं कर्म तुम्हाला करणं भाग आहे. यज्ञ आणि हा जो पण एक भाग बघितला होता, वेदांमधनं कर्म निर्माण झालं आणि ते करत राहिलं आणि ते जर का नाही केलं तर त्यातनं ते सृष्टीचं चक्र मोडलं आणि ते जे भोग घेणारा आहे तो त्याचं जीवन व्यर्थ आहे. आणि तिथे आत्मसंतुष्टीचा आपण एक संकल्पना पाहिली होती की ज्याला स्वतःमध्येच त्याला आत्मसंतुष्टी मिळते, त्याला बाकी काही कर्म करायचं शिल्लक राहत नाही. म्हणजे भगवंत तिथे त्यांचं स्वतःच उदाहरण देतात की मला खरं प्रत्यक्ष करायला काही नाहीये, तरी पण मी करतो. का करतो मी? कारण सगळे लोक मला पाहतील आणि म्हणतील की अरे हा काही करत नाहीये, तर मग त्याच्याने ते सगळं त्यांची पण कर्म, त्यांचा बुद्धिभेद होईल आणि तो बुद्धिभेद होऊन त्यांची सुद्धा कर्म चुकीची करायला लागतील. आणि तिथे ते शब्द मांडतात की तिथे तुला जसं वाटतंय की लुप्त पिंडोदक क्रियांमुळे तू त्या पापाचा तुझ्यामुळे ते पाप घडेल, तसं इथे जर का मी कर्म केलं नाही तर माझ्यामुळे ह्या सगळ्या लोकांचा बुद्धिभेद होऊन ते लोक कर्म करणार नाहीत आणि त्या सगळ्यामुळे मी त्यांचं जीवन खराब केल्यामुळे मी त्याचा भागीदार होईल. तर मला तसं करायचं नाहीये म्हणून मी कर्म करतोय. आणि ते करत नाही, इथे जो बुद्धिभेद करू नये म्हणून स्वतःचेच कर्म करावे. आणि तसं करताना मग काही लोकांना असं वाटतं की बाबा हे कर्म मी करतोय आणि तिथे सगळ्यात मोठा कर्म करायला लागले की हे मी करतोय, माझ्यामुळे होत आहे आणि अहमभाव वाढत राहतो. आणि तसं ज्ञानामुळे इथे थोडंसं सांगितलेलं आहे की अहंकाराचा दुसरा जो मार्ग आहे की त्याच्यामध्ये ते गुण हेच सर्व काही करतायत. म्हणजे प्रकृतीचे आपण 3 गुण पाहिले होते की प्रकृती जेव्हा
तयार झाली तेव्हा तिच्यामध्ये 3 गुणांनी झाली आणि आपण एक थोडंसं म्हणतो होतं की 50-50 आहे का, तर 50-50 नाहीये, कारण त्याच्यामध्ये सात्विक आहे, राजसी आहे आणि तामसी आहे. आणि ह्या तिघांचं मिक्सचर असल्यामुळे आणि 3 जणांचं मिक्सचर आहे, त्यामुळे ते स्टॅटिस्टिकली ते परफेक्ट कधीच असू शकत नाही. कारण तिथे 33.3334 म्हटलं की तिथे कुठेतरी एक इम्बॅलन्स राहतात आणि हा इम्बॅलन्स मुळेच ही सगळी सृष्टी चालू राहते. प्रकृतीचं जे काही घडण आहे त्याच्यामध्ये माया अशाच प्रकाराने आहे की तिथे सत्वगुण 33% चालेल आणि 33% थोडासा कमी जास्त झाला की तो राजसी गुणाला सप्रेस करेल, तामसी गुणाला सप्रेस करेल आणि ते चक्र चालू राहील. म्हणून आता एक असं थोडासा एकदम डायव्हर्शन म्हणून आहे की आता सध्या जे शास्त्रीय रिसर्च लागतात त्याच्यामध्ये असं अचानक कोणाला तरी कुठल्या तरी रिसर्च मध्ये असं बाहेर आलं की 0.9 एवढा इम्बॅलन्स आहे मॅटर आणि अँटी मॅटरमुळे. आणि कोणीतरी असं स्टॅटिस्टिकली काही हायपोथेसिस म्हणलंय की दर मॅटरला एक अँटी मॅटर आहे, परंतु काही बिलियन अँटी मॅटरचे आणि मॅटरचे राहिल्यानंतर एक मॅटर शिल्लक राहतो आणि त्या मॅटरमुळे हे सगळं युनिव्हर्स शिल्लक आहे. म्हणजे आताचं जे सायंटिफिक रिसर्च मध्ये जे त्यांचा एक प्रॉब्लेम होता की वाय वी सी द गॅलेक्सीज होल्ड इन दिस मॅनर अँड व्हेर इज डार्क मॅटर अँड डार्क एनर्जी अँड वाय इट इज नॉट विजिबल, आणि इट इज प्रपोर्शनेटली एक्स्ट्रीमली हाय इन व्हॅल्यू. परंतु मग त्याचं जे रिसर्च करतात त्याच्यात त्यांच्या असं लक्षात आलं की मॅटर अँटी मॅटरचं अनाहिलेशनचं जे प्रपोर्शन आहे त्या अनाहिलेशनच्या प्रपोर्शन मध्ये थोडंसं शिल्लक राहतं कुठेतरी, अँड दॅट गिव्स राईज टू द एक्झिस्टेन्शियल मॅटर, आणि दॅट इज प्रपोर्शनेटली व्हेरी स्मॉल अँड दे आर नॉट इट एबल टू एक्सप्लेन वाय इज दॅट प्रपोर्शन सो स्मॉल. बट टू जस्ट ऑन अ सिमिलर लाईन्स, जेव्हा आपण सत्व रजत तम या 3 गुणांची एकत्र बॅलन्स बघतो, तो शेवटी पॉइंट जो शेवटचा फॅक्टर आहे त्याच्यामुळे इम्बॅलन्स होतो, म्हणून हे सगळं चक्र चालू राहतं. हा मुद्दा इथे फार महत्वाचा आहे की अहंकाराचा मार्ग, ज्ञानाचा मार्ग, लोकांना 2च मार्ग दिसले तरी सुद्धा त्या दोन्ही मार्गांवरती 3ही गुणांचा खेळ चालतोय. त्यामुळे अहंकारी मार्ग असेल त्याच्याकडे सुद्धा थोडासा सात्विक गुण असणार आहे आणि तो त्याच्यामुळे तो काहीतरी काहीतरी करतोय आणि ओव्हर अ पिरियड प्रत्येकाची जर्नी चालू राहते. तर इथे तर आपल्याला तो भाग बघायचा आहे की प्रकृतीमुळेच हे सगळे गुण आहेत आणि त्या गुणांमध्ये जेव्हा जीव अवतरतो तेव्हा त्याला कुठली ना कुठली तरी कर्म करत राहणं गरजेचं आहे, कारण न कर्म करता राहू शकत नाही. आणि आता तिथे मी करतो आहे असं असेल तर तुम्ही त्या चक्रामध्ये अडकत राहता, आणि मी करत नाहीये, मी आसक्त नाहीये असं झालं की तुम्ही हळूहळू त्याच्यातनं त्या चक्रामधनं बाहेर यायला तुम्हाला मार्ग सापडतो. पण तो मार्ग कसा आहे तो त्याच्या पुढे त्यांनी भगवंतांनी सांगितलंय की ते तुम्हाला त्याच्यातनं, आपल्याला ते कर्म नको असेल तर तुम्ही ते माझ्याकडे समर्पण करा आणि माझ्याशी एकरूप चित्त करा तुम्ही, आणि त्यामधून आपण पाहिलं तर निर्मम, नंतर निराशीर आणि राग नाही, अशा 3 गोष्टी होत्या. म्हणजे तो एक आपण एक कन्फ्युजिंग प्रश्न ठेवला होता तिथे, ममता वगैरे सगळं तुम्हाला त्याग करावा लागेल. जोपर्यंत त्याचा त्याग होत नाही तोपर्यंत तुम्ही पुन्हा त्या चक्रामध्ये अडकणार आहात. तर हे भगवंतांनी हे सांगितले की असं तुम्ही करा. आता ह्याच्यावरती काही लोक विश्वास ठेवतील, काही लोक विश्वास ठेवणार नाहीत. जे विश्वास ठेवणार नाहीत ते पुन्हा त्या चक्रामध्ये तसेच अडकून राहतील. जे विश्वास ठेवतील त्यांना मार्ग सापडला, परंतु त्या मार्गातून पुढे जाण्यासाठी त्यांना वाटचाल करणं गरजेचं आहे. म्हणून इथे फक्त कर्माचा मार्ग सांगितलाय, त्याच्यात सांगितलंय की तुम्हाला सृष्टीची रचना, त्याचे गुण आणि त्या गुणांमुळे घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यात तुमचं अहंकार आणि समर्पण, या 2 गोष्टी तुम्हाला मार्ग आहेत. एक आहे अहंकाराचा आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा एक मार्ग आहे, आणि जे समर्पण आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे त्याच्यातनं सकारात्मकता नकारात्मकता आली. हे नुसतं अजून इथे सांगितलं की कर्म करत राहणं गरजेचं आहे. आणि मग तिथे आपण जो सांख्य योगामध्येच पुन्हा पाहिला होता की इंद्रिय आणि विषय त्यांच्यामध्येच तुम्ही राहिलात तर ती घसरगुंडी आपण त्यावेळेला पाहिलेली होती की विषयांचा संघ, संघापासून क्रोधापासून
क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृती विभ्रम, असं जो आपण एक प्रकारे अशी पूर्ण खाली एकामागोमाग घेऊन खाली शेवटी बुद्धी नाश झाला आणि तुमचा पूर्ण नाश होतो. तर ते जे चक्र आहे ते इथेच त्याच्या आहारी जाऊ नये, इथे थांबायला सांगितलेलं आहे. आणि इथे आपण एक स्वधर्म आणि परधर्म असा आपण एक थोडासा विचार केला होता. स्वधर्म म्हणजे तुमच्या सहज प्रवृत्तीमुळे, त्याच्यात आपण एक शिक्षकाचं उदाहरण घेतलं होतं आणि त्याला पैसे मिळवण्यासाठी तो सेल्समन झाला, तर तो कसा त्याच्यात त्याला चिंता आणि तो भयग्रस्त राहील की माझं टार्गेट मीट होत नाहीये. आणि हे झाल्यावरती आपण शेवटच्या भागात बघितलं होतं की आता हे सगळं समजलं समजा, तरी सुद्धा लोक असं का करतात, लोक का प्रवृत्ती त्यांची पापाकडे जायला तयार होते. तर तिथे त्यांनी भगवंतांनी सांगितले की रजोगुण हा त्या सगळ्या मागचा कारणीभूत आहे. रजोगुणामुळे तुमचा काम आणि क्रोध हे दोन्ही तुमच्यावरती हावी होतात. आणि आपण तेव्हा असा विचार केला होता की मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे सगळं आहे, तर ह्याच्यात काम कुठे आहे. आणि तो काम तुमचा तिथे उदाहरण आपण 3-4 उदाहरणं पाहिली होती की जसं गर्भाशयामध्ये गर्भ आहे आतमध्ये आणि ते जे काही बाळ आहे त्याला प्रत्यक्ष हालचाल करण्याची आहे, त्याच्या भोवती सगळं वेष्टन आहे गर्भाशयाचं. आरशाच्या इथे धूळ आली तर आरसातला आतमध्ये दिसत नाही. तसं तुमच्या जो आत्मा तुमच्या देहामध्ये आलेला आहे तो जेव्हा मनाकडे जायला लागतो तेव्हा तिथे ते कामाचं आवरण तयार झालेलं आहे. आणि त्या आवरणामुळे इंद्रिय आणि मन याच्यामध्ये जे कनेक्शन आहे तिथे तो सगळा मळ म्हणजे कामाचा मळ साठलेला आहे. आणि त्याच्यामुळे मग तुमचे सगळे इंद्रियांमधून येणारे सिग्नल्सना मन कशा प्रकारे अर्थ लावेल आणि मग तो त्या इंद्रियांच्या मागे कसा घेऊन जाईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला इंद्रियांचा निग्रह कसा करायला पाहिजे, हा तो जो चोकिंग पॉइंट आहे, तो चोकिंग पॉइंट स्वतःचा उलगडला की तुम्हाला मार्ग सापडला की इथे आमचं चोक होतोय पॉइंट. आणि मग त्याच्यामधून आपल्याला मग ज्ञानाकडे कसं जायचं त्याचा मार्ग पुढे सुरू होतो. आणि इथे म्हणून काम आणि क्रोध हे कधीही न शमणारे आहेत, हे संपणार नाहीयेत. ते संपवण्यासाठी काय करायला पाहिजे. आता इथे ते जे आहे की इंद्रिय, मन, बुद्धी यांच्या भोवती तो काम आहे आणि तो तुमच्या ज्ञानाला म्हणजे तुमच्या आत्म्याला त्याच्या स्वरूपामधनं तो अडकवलेला आहे. त्याला स्वरूप त्याला दिसत नाही, स्वतःला स्वरूप दिसत नाही. तो बघण्यासाठी तुम्हाला त्याच्यातनं डोळे बंद करून सर्व बाहेरचे येणारे सगळे जे इंद्रियांमधनं येणारे संयम विषय आहेत त्यांना धरून ठेवलं तरच त्याला तो स्वतःला स्वरूप समजणार आहे. आणि म्हणून तेव्हा म्हणलो होतो की हे सगळं करण्यासाठी कुठेही हिमालयात गंगेच्या तीरी जायची गरज नाही. जिथे कुठे बसलेला आहात तिथे बसलेल्या अवस्थेमध्ये शांत सर्व बाहेरच्या संवेदना थांबवायचा प्रयत्न केला आणि फक्त एक्झिस्टेन्शियल अस्तित्व जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि हे करत राहून पुन्हा पुन्हा परत ती अवस्था प्राप्त करायचा प्रयत्न केला की आपण समजतं काय आहे. आणि तिथे आपण भगवान बुद्धाची जे सगळीकडे बघतो तर ती एक अशी एक असा हात असतो. आणि आपण जेव्हा पाहिलं की आपल्याकडे ध्यान करायला व्यक्ती बसतात तेव्हा असं अशी मुद्रा करतात किंवा आपण या मुद्रेला म्हणतो की ध्यान मुद्रा आहे. तर माझा असा वैयक्तिक अनुभव असा आहे की जेव्हा तुम्ही सर्व मिट्ट अंधारात बसलेले आहात, काही नाही आजूबाजूला, आणि अशा वेळेला तुम्हाला धरून चला आवाज नाहीये, अंधार आहे आणि खूप गरम पण नाहीये, खूप गार पण नाहीये, वास येत नाहीये, की तुमच्याकडचे सगळ्या संवेदना येणाऱ्या सगळ्यात लोएस्ट स्टेजला गेल्या. आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही स्वतः आपल्या लक्षात येईल की आपले जे तळ हात आहेत आणि तळ पाय त्याच्यावरती काही विशिष्ट सेल्स आहेत, जे सेल्स आपल्याला प्रेशर आणि स्पर्श, जो इकडला स्पर्श आहे तो आणि इकडला स्पर्श त्याच्यामध्ये फरक आहे. आणि तो जेव्हा आपल्याला अंदाज येतो त्यावेळेला आपण आता ध्यान मुद्रेमध्ये बसलेलो आहोत आणि तुम्ही असे बसलेले आहात आणि असे बसलेले आहात, याच्यामध्ये फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड नाही म्हणणार, एवढा इन्फायनाइटेबली स्मॉल फरक आहे की जो अस्तित्व आणि अस्तित्व नाही, असं केलं तर अस्तित्व नाहीये आणि असं केलं तर अस्तित्व आहे.
एवढाच फरक आहे. कारण आता तुम्ही अंधारात बसलेले आहात, डोळ्यावरती काही येत नाहीये, वास नाहीये, वारा नाहीये, आवाज नाहीये. आता फक्त स्पर्श तुमचा आहे आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा स्पर्श आहे. हात असे ठेवले तर स्पर्श नाहीये. आणि आता त्यावेळेला तुम्ही हात एवढासा लावला की तुम्हाला स्पर्श जाणीव होते. आणि तो जो भाग आहे, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की भगवान बुद्ध अर्धोन्मिलित नेत्र आणि ही मुद्रा, या दोन्हीमध्ये एकच अर्थ आहे की जेव्हा तुमचं अर्धोन्मिलित नेत्र आहे त्यावेळेला तुम्हाला बाहेरची जाणीव पण आहे, परंतु दिसतही नाहीये कारण तुम्ही ते सिग्नल घेत नाही आहात. आणि असं जेव्हा बोट चिकटवलं की अस्तित्व आहे आणि चिकटवलं नाही की अस्तित्व नाही. या दोन गोष्टींच स्वतःशीच कधीतरी असा खेळ करून पहा काय होत आहे. त्याच्यातनं आपोआप लक्षात येईल की आपल्याला हा जो आहे की देहधारी आणि त्याच्या भोवती जे अज्ञान कामरूपाने आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी हा एक छोटासा एक्सपेरिमेंट करू शकता. परंतु इथपर्यंत आली की आता तो अज्ञानाचा नाश करायचा आहे तर तो कामापासून आपल्याला दूर जायचं आहे. इथपर्यंत भगवंतांनी सांगितलंय. त्याच्यासाठी काय सांगितलंय? इंद्रियांवरती ताबा ठेवा आणि मग त्याच्यातनं कामाला मारून टाकायचं आहे. आणि तिथे मग आपण थोडासा पुढे हा एक बघितला होता की स्थूल शरीर, इंद्रिय, आता जे मी बोलतोय त्यात तोच इथे भाग आहे. स्थूल शरीर इंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे. स्थूल शरीरापासून इंद्रिय आपण पटकन ओळखू शकतो. इंद्रियापासून मन ओळखण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्नपूर्वक मन म्हणजे काय आणि मनामध्ये काय घडतंय आणि ते माझ्या विचारांपासून कसं वेगळं आहे आणि माझे विचार हे इंद्रियांपासून सतत कसे बाहेर येत आहेत हे हे आपल्यालाच बसून सोडवायचं आहे. म्हणजे ते म्हणजे अक्षरशः असा शब्द पतंग उडत जसं मांजा असं पडलेला आहे आणि मांजा गुंतलेला आहे अशी समजा तुमच्या डोळ्यापुढे चित्र आणलं तर त्यातनं तो मांजाची एक 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 धागा सोडवायचा आहे ही एक्झॅक्टली तीच अवस्था आहे की आपल्याकडे येणारे वेगवेगळे प्रकार, माझ्या मनात येणारे विचार. आणि आपण म्हणतो की जेव्हा काही झालं की चालायला जा, की चालायला जाऊन मन शांत होतं असा अनुभव येतो. म्हणजे प्रत्यक्ष आल्यानंतर जाणवतं की चालायला गेल्यावरती मन शांत होतं म्हणजे काय, किंवा चालायला गेल्यावरती विचारांना दिशा मिळते म्हणजे काय. तर तेव्हा चालताना बऱ्याच साऱ्या गोष्टी होत असतात फिजिओलॉजिकली. त्याच्यामध्ये रक्तप्रवाह वाढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तसंच जेव्हा आपण एक विचार पकडायला लागतो त्यावेळेला तो विचार मनामध्ये येतोय आणि आता ह्या विचाराला मला बंद करायचं आहे, हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न म्हणजे ही ही ओळ आहे इथे. ही जी मन आणि बुद्धी आणि त्याच्या पुढे आतमध्ये आत्मा, तर त्या ओळीला पकडण्यासाठी आपल्याला स्वतःचा प्रत्येकाला स्वतःशी अभ्यास करायचा आहे. परंतु म्हणून तिथल्या त्या गोष्टी आहेत त्या अजून सूक्ष्मतर आहेत कारण त्या प्रत्यक्ष कुठेच दिसणार नाहीये. तुम्हाला कुठेही असं बोट ठेवता येणार नाही की हे काय आहे. तुमच्या विचारावरती पण बोट ठेवता येणार नाही, पण तुमच्या मनामध्ये तुम्हाला विचार करता येईल की हा विचार आहे. आणि मग त्याच्यानंतर आतमध्ये तुमचा आत्मा आहे आणि त्या आत्म्याच्या भोवती हे सगळं घडतंय. इथपर्यंत गाडी आलेली आहे. तेव्हा त्या आत्म्याला तुम्ही पकडलं आणि मग मनाच्या आणि बुद्धीच्या ताब्यामध्ये तुमचे सगळी इंद्रिय राहिली तर तुम्ही कामाला ते पूर्णपणे संपुष्टात आणू शकाल. इथपर्यंत आपलं कर्मयोग इथपर्यंत येऊन संपलेला आहे. आले सगळं रिफ्रेश झालेलं आहे. रिवाइज झालं, समराईज. आता इथे चौथा अध्याय सुरू होतोय. चौथ्या अध्यायामध्ये एकूण 42 श्लोक आहेत. आणि आता इथे पहिल्याच्यात कन्फ्युजन होतं म्हणून इथे आधी सुरुवातीलाच सांगतात ते भगवान. अच्छा, आपण त्याचे पहिले आधी भाग बघू काय काय आहेत. आधी ते योगाची परंपरा सांगतील काय घडतंय आणि मग अर्जुनाला प्रश्न पडतो अरे हे काय सांगतोय हा, मला तर काही वाटत नाहीये. आणि म्हणून तो प्रश्न विचारतो. मग तिथे भगवान त्याचं उत्तर देतील की अरे हे सगळं अशा प्रकारे घडणार आहे. 2 मार्ग सांगतील. मग गुण, वर्ण आणि त्यांचा कर्म यांचा आपापसातला संबंध आहे. मग कर्म कशी करावी, काय करावीत, मागच्या वेळेला आपण ते
निष्काम कर्म, सकाम कर्म, नंतर बघितलं होतं की काही विकर्म अकर्म पण अशा 2 संकल्पना आहेत. तर त्या सगळ्या संकल्पना इथे आपल्याला दिसतील. आणि मग त्या कर्म करणं म्हणजे ओघाओघाने शेवटी कुठल्या तरी प्रकारचा एक यज्ञ तयार होतो. म्हणून इथे यज्ञाबद्दल बरंच आहे. यज्ञाचं महत्व, यज्ञाचे प्रकार हे सगळे येतील याच्यामध्ये. तिथे जवळजवळ एक 7-8-9 श्लोक आहेत त्याच्यात. आणि मग त्याच्यातला सर्वात श्रेष्ठ यज्ञ कुठल्या प्रकारचा आहे तर ज्ञान यज्ञ आहे. आणि तो ज्ञान यज्ञ आणि त्याच्यातनं काय घडणार आहे आणि मग तोच सर्व ज्ञानापासूनच आपल्याला सर्व लाभ कसा होणार आहे. आणि आता हे सगळं तू ऐकलं असेल तर आता उठ आणि उभा राहून लढायला लाग. इथपर्यंत ते असा तो ज्ञान कर्म संन्यास योग. आता आपण त्याचा सगळ्यात पहिला योगाची परंपरा सांगतात की भगवान म्हणतात की मी हा इमम विवस्वते योगम प्रोक्तवान अव्ययम. मी विवस्वान म्हणजे जो सूर्य त्याला मी हा पूर्वी सांगितला, योग सांगितला. आणि मग तो सूर्याने सांगितला मनूला आणि मनूने सांगितला इक्ष्वाकूला. आणि मग इक्ष्वाकू म्हणजे हे मनू हा जो आपण म्हणतो की मन्वंतर आणि आपण काय ज्या वेगवेगळ्या कथा ऐकलेल्या आहेत पुराणामधल्या, तो मनू हा त्याचा पुत्र असं म्हटलेला आहे. इक्ष्वाकू राजा म्हणजे इक्ष्वाकू म्हणजे रामचंद्राच्या कुळामधला सर्व म्हणजे इक्ष्वाकू वंशामधनं रघुवंश तयार झाला. तर त्याच्यातला इक्ष्वाकू राजा. आणि ते सगळं मग इतर राजर्षी त्या सगळ्यांना तो होता. परंतु तो नंतर मुक्त झाला. मुक्त झाला म्हणजे तो दिसेन असं झाला काही. आता हे म्हणजे अगदी सोपं उदाहरण याच्यातलं म्हणजे आता मानवाला चंद्रावरती पाठवायचं ज्ञान लुप्त झालेलं आहे. जे ज्ञान 70 साली होतं तेव्हा त्यांनी तिथे जाऊन झेंडे लावले आणि जे काही झालं ते. पण मध्यंतरीच्या काळात काय झालं, काहीतरी झालं, 2-3 अपघात झाले त्यांचे, जे काही काय ते अपोलो वगैरे ते अपोलो 13 का काय जे काय होतं ते तुटलं. तेव्हापासून त्यांचा कॉन्फिडन्स गेला आणि आता दे आर नॉट कॉन्फिडंट. तर ते जे आहे मुक्तप्राय हा तसाच प्रकार आहे की जे प्रॅक्टिसिंग योग प्रॅक्टिस करणारी एक व्यक्ती होते ते काही नाही आहे, नंतरच्या लोकांना समजलं नाही. म्हणून आपल्याकडे जे गुरु शिष्य परंपरा याला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं की एका गुरुनी त्याचं ज्ञान योग्य शिष्याला दिलं नाही तर ते ज्ञान पुढच्या समाजाला उपलब्धच होणार नाही. आणि आपल्याकडे आता एवढ्या गुरु शिष्य परंपरा आहेत आणि त्या एवढ्या आहेत कारण त्या एवढ्या आहेत म्हणूनच ते टिकलेले आहेत. एकच गुरुनी एकच शिष्य असता आणि त्याच करत राहिले असते तर ते एवढे हजारो वर्ष कधीच टिकू शकलं नसतं. तर इथे हे लुप्तप्राय झालं असं भगवंत म्हणतायत म्हणजे तिसऱ्या ह्याच्यात. आणि मग ते म्हणतात की तू माझा भक्त आणि माझा प्रिय शिष्य आहेस. शिष्य शब्द वापरलेला नाहीये परंतु कारण अर्जुनाने आधीच सांगितलंय ना की शिष्यस्तेहम शाधिमाम त्वं प्रपन्नम दुसऱ्या अध्यायामध्ये की मी तुझा शिष्य आहे आणि तू मलाच सांग. तर पण इथे भगवंतांनी शिष्य हा शब्द वापरला नाही. भक्तोसी मे सखा चेती. तू माझा मित्र आहेस आणि तुला मी प्रिय आहे म्हणून मी तुला हा योग सांगितला आता. असं अशी इथपर्यंत त्यांनी तोंड ओळख करून दिली. तर अर्जुन त्याच्यावरती प्रश्न विचारतो की अरे अपरम भवतो जन्म, तुझा तर जन्म आत्ताच झालाय आणि सूर्य केव्हापासून विवस्वन केव्हापासून आहे तर मी असं कसं मानू की तू त्याला सांगितलंस. अगदी म्हणजे इतक्या तो निरागसपणे प्रश्न विचारतो की तू काय सांगतो मला हा, तू तर आत्ता जन्मला, त्याला कधी सांगितलं तू. तर तिथे आता ते भगवान म्हणतात अच्छा असा आहे का प्रश्न, म्हणजे तुझा असा प्रश्न आहे का. तो म्हणतो तिथे तू सरळ सरळ विचारतो की तुझा तर जन्म आताचा आहे, मला तर पटत नाही तू कसं सांगितलंयस. ते म्हणतात अच्छा बर असं आहे का, तुला असं वाटतं ठीक आहे मग मी तुला हे सांगतो. विश्वरूप त्याची अवस्था अशी आपली नॉर्मल आपल्याला पण असंच ऍक्च्युअली प्रश्न येतात. लॉजिकल प्रश्न आहे असा. बरोबर. सुरुवातीला म्हणजे असं वाटतं आणि ते प्रश्न पडले म्हणूनच हे इथपर्यंत गाडी येऊन पोहोचली ना. तिथे त्यालाच प्रश्न पडले नसते तर मग आपल्या दुसऱ्या कुठल्या तरी युद्धाची वाट पाहावी लागली असती. तर तिथे भगवान म्हणतात की बहुनी मे व्यतीतानी जन्मानी, मी भरपूर माझे जन्म झालेले आहेत आणि तुझे सुद्धा झालेले आहेत. मला सगळे आठवत आहेत, तुला आठवत नाही. आणि इथे मग मी मुद्दाम आपलं चित्र याच्यासाठी सांगतो की मत्स्य कूर्म वराह हे सगळे जे काही विष्णूचे अवतार आपण म्हणतो हे तर विष्णूचे अवतार आहेत. परंतु भगवान तर नुसतं पुनर्जन्माबद्दलच सांगतायत
आणि पुनर्जन्म तर प्रत्येक व्यक्तीलाच, म्हणजे अशी एकही इथे जीव अस्तित्वात नाही की ज्याचा पुनर्जन्म झालेला नाही. फक्त एक आहे की पुनर्जन्माच्या ज्या सिरीज ऑफ इव्हेंट्स असतात तिथे बुद्धीचा तुमच्या शेष काही राहत नाही. त्यामुळे म्हणून त्याचे म्हणतात तुला आठवत नाहीये, कारण तेच आहे. आणि ते प्रत्येकाला आपल्याला आठवत नाहीये, आणि ते आठवून घेण्यासाठी काही मार्ग असतील तर ते मार्ग शोधले तर तुम्हाला आठवेल. आणि अजून पुढे एका ठिकाणी येईल की एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये अर्जुन एका ठिकाणी प्रश्न विचारेल की ज्यांचा योग त्यांना चालू झाला परंतु त्यांचं सगळं योगाची पूर्ण ज्ञान समजलं नाही तर त्यांचं काय होईल. तिथे त्यावेळेला आपण ते पाहू की एका जन्मातून दुसऱ्या जन्मात ज्ञान कसं पुढे प्राप्त होतं. आणि आपण मागच्या वेळी ज्ञानेश्वरांचं पाहिलं होतं की ते एवढ्या लहान वयामध्ये त्यांना कसं काय एवढं ज्ञान प्राप्त झालं, कारण ते पूर्वजन्मामध्ये ते सगळं ज्ञान प्राप्त झालं परंतु त्यांचं कार्य संपलं नव्हतं. आणि त्याच्या आधी त्यांचा तो देह संपल्यामुळे त्यांना ते पुनर्जन्मात ते सगळं ज्ञान घेऊन परत आले होते. आणि आता तिथे त्यांना ते ज्ञान सगळं घेऊन सर्व कर्म संपली आणि म्हणून त्यांना परत पुढे जन्म घ्यावा लागला नाही. तर इथे इथे अशा प्रकारे म्हणजे पुनर्जन्म प्रत्येक जीवाला आहे, फक्त त्याचं ज्ञान नाहीये. त्यामुळे आधी काय घडलं होतं याचा काहीच तुम्हाला बुद्धीमध्ये स्मृती नाहीये. बुद्धी आहे परंतु स्मृती नाहीये. आणि त्यामुळे कदाचित समाज आणि जीवसृष्टी टिकून पण आहे. कारण जर का आता या जन्मामध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी जन्मात कुठल्या आठवणी असत्या तर किती जास्त कन्फ्युजन झालं असतं. गेलं असतं पहिलं सॉल्व्ह करायला गेले भांडलो असतो. क्युरिओसिटी कुठला जन्म इथे राहिलाय? 4, 5, 6, 7 झाले. श्रीकृष्ण 8वा नाही, श्रीकृष्ण 9वा आहे. 9वा आहे. तिथे आता बलरामाचा जन्म पण समजला जातो, कारण बलराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही अवतार आहेत. आता म्हणून इथे मुद्दाम बलराम दाखवला नाहीये. आणि कल्की 10वा आहे आणि हा 9वा असं धरलं तर तो मला माहितीये एक मुद्दाम तिथे टाकला नाही. मग काही जण समजतात की गौतम बुद्धाला पण म्हणू शकतो का अवतारामध्ये असं. म्हणून मी तो एक मुद्दाम तिथे तो विवाद आहे. काही ठिकाणी आहे की बलराम हा अवतार आहे, काही म्हणणं आहे की बलराम हा शेषनागाचा अवतार आहे. असं सगळं आहे. पण इथे काही आपल्याला ते दशावतार मांडायचे नाहीये. मी आपला पुनर्जन्म म्हणून ते टाकलं होतं. मी मुद्दाम तो एक सोडला आणि मला ते बसत पण नव्हतं. ते 8 होत होते. मी म्हटलं जाऊ देत असं शिव आता सध्या राहू देत होतं. ते बरोबर प्रश्न तो प्रश्न आलेला. रामानंतर राम 7वा आहे. 8वा बलराम, 9वा श्रीकृष्ण आणि 10वा कल्की. पण बलराम आणि कृष्ण एकाच कालावधीतले मागे भगवंताचे अवतार आहेत, ते आपण काय करणार त्याच्यात? एक अवतार असताना गरज काय दुसऱ्याची नाही. हाऊ इट इज पॉसिबल? जन्म जीवन जगत असताना आता तर काय त्याची माया आहे. परशुराम आणि राम पण एकाच इरातले आहेत ना? नाही म्हणजे एक 2-3 जनरेशन अगोदरचे डिफरंट जनरेशन एकाच वेळेस सोबतच खेळले. आपला तो मुद्दा नाही माझ्याकडे. मी त्याचं वाचन पण केलेलं नाहीये तेवढं. त्यामुळे मी आपला तो ठेवलाय तिथेच की पुष्कळ जन्म झालेले आहेत. हे तर अवतार आहेत. म्हणजे इथे हे तर दुसरे जन्म नाहीये. कारण अवतार आणि जन्मामध्ये हा खूप मोठा फरक आहे की अवतारामध्ये तुमच्याकडे आपण म्हणतो त्याला काहीतरी करण्याचा कार्य, स्पेसिफिक कर्म आणि तिथे दैवी शक्ती आहे. आणि म्हणून अजून एक शब्द आहे की अंशावतार आणि पूर्णावतार. अंशावतारामध्ये कुठली तरी एक विद्या किंवा एक स्किल त्याच्यात ते प्रगट झालेलं आहे. आणि इथे भगवंतांचं जे हे रूप आहे ते पूर्णावताराचं आहे, कारण त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या शक्तींचं ते पर्सॉनिफिकेशन दाखवलेलं आहे, सर्व प्रकारच्या.
म्हणजे म्हणून अवतार आणि जन्म इथे मी अवताराचं चित्ररूप मांडलंय, परंतु जन्मासाठी अनेक जन्म झालेले आहेत. त्याच्यात काही म्हणजे त्याला असं तुम्ही काउंट पण ठेवू शकणार नाही त्याचा. तर आता अशा अशा ह्याच्यात ते भगवान सांगतात की त्यावेळेला तू तान्यहम वेद सर्वाणी, तुला तुला काही आठवत नाही, मला आठवत आहे. आणि अशा मी अवतार घेण्याच्या मागे काय करतो, रहस्य काय असतं माझं, तर जरी मी जन्मरहित आहे, अविनाशी आहे, नाही ह्या आपण काही सांख्ययुगामध्ये बघितले होते, जे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते की तो अव्यय आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, नित्य, सनातन, ते सगळे आपण जे बघितले होते, तर त्यातले काही सांगतायत की मी जन्मरहित आहे, अविनाशी आहे, आणि ह्या सगळं जे काही चराचर सृष्टी आहे त्याचा ईश्वर आहे. परंतु ह्या सगळं असताना सुद्धा मी स्वतःची प्रकृती आणि योगमाया हे दोन शब्द वापरलेले आहेत, या दोन्हीचा वापर करून मी व्यक्त रूपामध्ये येतो. हे एक थोडस हा खूप याच्यावरतीच बरंच सारं गोष्टी घडू शकतात की अवतार कसा रूपामध्ये येतो, त्याच्या मागे काय घटना घडतात. आपल्याला त्या टेक्निकॅलिटीमध्ये आता जायचं नाहीये. फक्त इथे त्यांनी फक्त एवढंच सांगितलेलं आहे की मी अवतार घेण्यासाठी मूर्त रूपामध्ये अमूर्त किंवा अव्यक्त रूपामधनं कसा येतो, तर तिथे स्वतःची प्रकृती म्हणजे त्यांची प्रकृती आणि योगमाया या दोन्हीचा वापर करून मी स्वरूप प्रकट करतो माझं. एवढा इथे फक्त त्यांनी त्याचा हे सांगितलेलं आहे अवतरण्याचं रहस्य. आता तिथून पुढे हे का करतो मी अव्यक्त रूपामधनं व्यक्त रूपामध्ये काय येतो, तर ज्या वेळेला धर्माचा ऱ्हास होतोय आणि अधर्म वाढतोय, अशी जी घटना जेव्हा पृथ्वीवरती घडायला लागते, त्यावेळेला ती वेळ मला धरावी लागते. आणि त्यावेळेला मला प्रयोजन काय आहे, तर सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, पापाकर्म्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी. म्हणजे हे ते दोन आपले अगदी काय म्हणायचं ते, यदा यदा ही धर्मस्य, म्हणजे धर्माची जिथे ग्लानी होते आणि अधर्म वाढतो, ह्या दोन घटना जेव्हा घडायला लागतात, तेव्हा मी ते जे वरती सांगितलेलं माझं रूप आहे हे, की माझं मूर्त रूप प्रगट होण्यामागे, सो व्हॉट इज द इम्पेटस इज ह्या दोन गोष्टी घडायला लागल्यात. त्यामुळे आता मला हे स्थापना करण्यासाठी धर्माची इथे यायचं आहे. आणि मग तिथे किती गहन किंवा गंभीर अवस्था आहे, म्हणजे आता तिथे जो हयग्रीव किंवा हिरण्यकश्यपू तो जितका भयंकर आहे, त्याला कम्पॅटिबल माझं रूप असणं गरजेचं आहे. तेवढ्या इम्पेटसची तेवढी शक्ती घेऊन मी तिथे येईन. म्हणून जिथे तुम्हाला अंशावतार पाहिजे का पूर्णावतार पाहिजे, हे त्याच्यात तो त्या असेसमेंट प्रमाणे ते अंशावतार पूर्णावतार ठरणार आहे. तर इथे मी स्वतःला प्रकट करतो, म्हणजे परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी इथे येतो. म्हणजे थोडक्यात काय की सांगितलं की हे खूप पूर्वीपासून योग मी सांगितलेला आहे. अर्जुनाला म्हणते की अरे हे तर शक्य नाहीये, तर तो म्हणतो की माझे भरपूर जन्म झाले, तुझे पण झालेत, आणि मी अशा या सगळ्या जन्मामधनं अव्यक्त स्वरूपातनं व्यक्त स्वरूपात येतो, अशा ह्या दोन गोष्टीसाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी, अधर्माला मारण्यासाठी. आता आता हे जर का असेल तर तिथे भगवंतांनी सांगितले की हे तुला समजायचं असेल तर, आणि त्याच्या मागे माझ्यापर्यंत पोचायचं असेल तर काय मार्ग आहे. आणि हे काही अतिशय म्हणजे पहिला जो भाग आहे की हा जो 11व्या श्लोकामधला हा जो भाग आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, जे मला ज्या दृष्टीने पाहतात त्यांना मी ती दृष्टी प्राप्त करून देतो. म्हणजे तुम्ही जी मागणं घेऊन किंवा ज्या प्रेरणेनी किंवा ज्या भक्तीनी किंवा ज्या संशयानी भगवंताकडे जाल, तेच तुम्हाला प्राप्त होतं. म्हणजे दिस इज अ व्हेरी अतिशय केअरफुली, इट्स अ व्हेरी डेलिकेट सिच्युएशन. तुम्ही किती संशयाने जाताय किंवा तुम्ही किती प्रेमाने जाताय किंवा तुम्ही किती उद्धटपणे जाताय, तुम्हाला तेच परत येणार आहे.
ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. ते मला सडनली ते पसायदानातलं एक आठवलं, जो जे वांछील तो ते पावो, तो ते लाभो. बरोबर, अगदी बरोबर आहे. म्हणजे तिथे आहे की त्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होत, कारण ज्ञानेश्वर पूर्णावतार नाहीये. त्यामुळे ते असं म्हणू शकत नाही की मी ते तुम्हाला प्राप्त करून देईन. म्हणून ते म्हणतात की तुमची इच्छा भगवंतापर्यंत जाईल आणि तुमची जी इच्छा आहे ती भगवंत तुम्हाला देईल. परंतु इथे पूर्णावतार असल्यामुळे हे म्हणतात की जी व्यक्ती माझ्याकडे ज्या स्वरूपामध्ये, ज्या क्वांटिटीमध्ये, ज्या मनाच्या धारणेने मागणी करेल ते त्या पद्धतीने मी त्यांना देईन. आणि म्हणून इथे याचा मी सुरुवात करताना सगळ्यात आधी लिहिले की ईश्वर हा आरशासारखा आहे. म्हणजेच काय, तर तो जे जसे त्यांना भजतील ते तसंच त्यांना फळ मिळणार आहे. म्हणजे आता इथे तुमची म्हणजे मला फळ मिळालं नाही कारण तुमची इच्छा कमी पडली, तुमचा भाव कमी पडला, मेकअप व्यवस्थित नाही केला म्हणून तुम्ही आरशात चांगले दिसत नाही. दिस इज व्हेरी सटीक. ह्या एका वाक्यावरतीच जर का मन शांत करून धारणा केली तर किती गोष्टी स्वतःच्या स्वतःला समजू शकतील. म्हणजे अशी वेळ पकडायची की नुसतं केवळ बघायचं की ह्या आरशामध्ये मला काय दिसायला पाहिजे आणि त्या आरशामध्ये मला जे दिसायला पाहिजे ते मी माझ्या डोळ्यासमोर कसं आणू. ते आणलं तुम्ही मनापासून तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी प्राप्त होणार आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट ऑल्सो. म्हणजे जसं तो आता त्या मिडास राजाला सांगितलं की तुला ज्याला हात लावशील त्याचं सोनं होईल, आणि तो मुलीला हात लावल्यावरती त्याची मुलगी पण सोन्याची झाली. तर तुम्ही काय मागताय हे इतकं महत्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये विवेकानंदांना परमहंसाने सांगितलं होतं की तुझ्या घरात खूप प्रॉब्लेम्स आहेत, तर तू जाऊन काली मातेपाशी माग तुला काय हवं ते. आणि हे 30 वेळा मंदिरात आत जाऊन परत बाहेर आले आणि म्हणले की मी तिच्याकडे गेल्यावर मी काय मागू, मला काही मनात येतच नाही की मी माझ्या आई वडिलांचं भलं हो हे कसं मागू मी. आणि ही एक छोटीशी घटना आहे की ती समजण्यासारखी आहे की, आणि तिचं जेव्हा हा वाक्य बघाल की तुम्ही ईश्वरापाशी जाऊन काय मागायचं आणि तुम्ही जे मागणार ते मिळणार आहे, ही तिथे शाश्वती आहे, तर काय मागायचं. विवेकानंद आज जाऊन काहीही न मागता परत आले, 30 वेळेला परत आले. अरे असं काय करतो, जा परत. आणि गुरु सांगतायत, परंतु त्यांनाही माहिती की गुरु माझी परीक्षा पाहतायत. आणि मी तिथे जाऊन असं थोडी सांगणार आहे की माझ्या आईचं खोकला बरा हो, बाबांचं हे बरं हो, आमच्या घरात पैसे हो, हे थोडी मी जाऊन मागणार आहे देवीकडे. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. आता इथे काहीतरी असं स्पेसिफिक हे पाहिजे ते पाहिजे असं म्हटल्यापेक्षा असं म्हटलं की जे माझ्यासाठी योग्य आहे ते दे. मला कारण मला माहिती नाही मला काय पाहिजे किंवा मला किंवा आपल्याकडे खूप असतं पॉलिटिकली माझ्यासाठी योग्य आहे बिकॉज ईश्वराला सगळं माहिती आहे ना काय माझ्यासाठी चांगलं आहे काय माझ्यासाठी नाही. बरोबर किंवा कोणाहीसाठी म्हणजे असं की जे माझ्यासाठी योग्य आहे ज्याच्याने माझं चांगलं होणार आहे ते मला दे असं जर हे केलं असं तर काय होईल, तर काय होईल. ठेवता. Is that a right answer, right question or approach, or No, that question, there is no right or wrong question. What comes out of that question and how do you face the next challenge. धरून चला असं मानलं आणि बाहेर आलो, त्या गाभाऱ्यातून बाहेर आलो. बाहेर आल्यावरती समोर आपल्या समोर कुणीतरी व्यक्ती आली आणि ती व्यक्तीने काहीतरी मांडलं, तर आता हे ईश्वरने तुमच्यासाठी दिलंय का नाही दिलंय हे कसं समजणार. कारण प्रलोभन सगळी तीच आहे. समोर सृष्टी आहे, त्याची माया आहे, तिन्ही गुण समोर तसेच नाचणार आहेत. आणि भगवंतांनी आपल्याला काहीतरी पाठवलंय, तर हे पाठवलंय ते माझ्यासाठी आहे का नाही हे कसं ठरणार. आणि कित्येक आपले पूर्वीचे जे संतांचे आणि ह्यांचे त्याचे जे आहेत त्याच्यामध्ये असं असतं की आता मला वाटतं तुकारामांचे जे काही आहेत की माझ्या पायात खाली नाही, कोणाच होतं तो कुंभार, गोरा कुंभार, त्याचं बाळ त्याच्या पायाखाली मातीमध्ये चिरडलं जातं
आणि तो तिथे भगवंताचा धावा करतोय, ती बायको बोंब मारते, अरे हे काय करताय तुम्ही, अरे आपलं बाळ हे झालं वगैरे. आता ह्या परिस्थितीला कसं सामोरं जाणार? आणि तिथे सामोरं जाण्यासाठी जी मनामध्ये धैर्य पाहिजे, की समोर येणाऱ्या गोष्टीला मी कदाचित भोग म्हणून मला ते समोर येत आहेत, किंवा कदाचित ते माझं कर्म संपतंय म्हणून समोर येत आहेत, हे कसं ठरवायचं? आणि त्या एक्झॅक्ट प्रश्नासाठी ह्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास. इथे ज्ञान पाहिजे. जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत समोर न उलगडणारी गोष्ट आपण त्याच्यात काय भूमिका घ्यायची आणि काय करायचं. आणि म्हणून जेव्हा आपण बघू की अकर्म, विकर्म आणि कर्म हे तिन्ही गोष्टी समोर आल्या, तर कुठली गोष्ट करायची आणि कुठली करायची नाही हे ठरता आलं पाहिजे. त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे. ते ज्ञान नसेल तर तुम्ही प्रमाद करता येईल, आणि तो प्रमाद केल्यावरती त्याच्या मागे सगळं जो काही भयंकर सापळा आहे त्या सापळ्यामध्ये अडकणार आहात. त्या कर्मामधनं सुटका नाही मग. कारण कुठल्याही कर्माचं कितीही नाही म्हटलं तरी फळं येणार आहेत. चांगली पण फळं येणार आहेत, वाईट पण फळं येणार आहेत. आणि फळं जोपर्यंत शेष संपत नाही तोपर्यंत सुटका नाही. त्यामुळे असं मागून की माझ्यासाठी योग्य हे दे, भगवंत म्हणेल तथाच तू, करायचं काय? ज्ञान पाहिजे. आणि त्या ज्ञानासाठी इथे ह्या अध्यायामध्ये अगदी उलगडून सांगायचा प्रयत्न केलाय, परंतु ते आपल्याला कसं समजतंय हे आपल्याला आत्मसात करायचं. म्हणून ज्ञान, कर्म आणि संन्यास या तिन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत या अध्यायामध्ये. प्रमाद म्हणजे आपण जो गुन्हा शब्द वापरतो की तो गुन्ह्यासारखं काहीतरी अचानक भयंकर घटना घडली आणि त्याच म्हणजे आपण चूक म्हणजे छोटीशी चुकीची. म्हणजे चूक म्हणजे बारीकसं, परंतु प्रमाद म्हणजे घोड चूक म्हणू शकतो, किंवा की जे अतिशय आपण म्हणतो ब्रह्महत्येचं पातक, आणि ते चुकून घडलं तर तो प्रमाद झाला. आणि ते मुद्दामून केलं तर तरी सुद्धा प्रमादच आहे, परंतु तिथे तुमची भूमिका सुद्धा हिंस्त्र भूमिका आहे. प्रमादामध्ये कदाचित भूमिका हिंस्त्र नसेल, परंतु त्याचं कर्म तुम्हाला भोगावं लागणार आहे. बरोबर. पुढे एक दोन ठिकाणी पण याचा रेफरन्स येईल तेव्हा आपण परत बघू. ही स्लाइड तशी थोडीशी बिझी आहे. म्हणजे आता इथे सगळ्यात महत्वाचं आहे की दोन मार्ग इथे आहेत. म्हणजे जन्मकर्मच मे दिव्य एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न इति मामेति सोर्जुन. म्हणजे इथे आता भगवंत सांगतायत की वरती मी जसं सांगितलंय की तसं माझे अनेक जन्म झालेले आहेत, आणि आधीच्या अध्यायात आपण पाहिलं की मला करायला काहीच नाही तरी पण मी करतो. तर हे जे सगळं गोळाबेरीज आहे, ही गोळाबेरीज ज्याला समजते त्याला समजलं की बाबा पुढचा जन्म येण्याची आवश्यकता नाही. म्हणून इथे हा जो मार्ग आहे थोडक्यात तिथे आसक्ती, भय आणि क्रोध, म्हणजे वीत, राग, भय, क्रोध हे सगळे तुमचे वीत म्हणजे निघून गेले, आणि मला मामुपाश्रित तुम्ही माझा आश्रय घेतलात की तुम्हाला पुनर्जन्माची गरज पडणार नाही. हा एक मार्ग इकडे मोकळा सांगितलेला आहे. तिथे निष्काम भक्ती आहे, आणि दुसऱ्या मार्गामध्ये आहे सकाम भक्ती. आणि त्या सकाम भक्तीमध्ये कांक्षंत कर्मणाम सिद्धिम यजंत इह देवता ही गेली तेवढ्यात पळू. तिचा जो प्रश्न होता की तुम्ही देवतांकडे जाऊन काहीतरी मागितलं तर ते तुम्हाला सगळं मिळेल, आणि आता काय मागायचं, माझ्यासाठी चांगलं माग आली. हा जो इथला जो श्लोक आहे, कांक्षंत कर्मणाम सिद्धिम यजंत इह देवता, तुम्ही भगवंताकडे जाऊन काहीतरी मागितलं, आणि आता इथे त्यांनी देवता शब्द वापरलेला आहे, ईश्वर शब्द वापरला नाहीये. म्हणजे तुम्ही जाऊन सांगितलं की गणेशापासून मला बुद्धी दे बाबा, काय अजून सरस्वतीकडे जाऊन सांगितलं की मला चांगलं गाता येऊ दे, असं तसं जे काही आहे त्या सगळ्या तुम्हाला ताबडतोब तिथे प्राप्त होतील, कारण तुम्ही अतिशय काय म्हणायचं लीन भावानी गेलेला आहात आणि मागितलेला आहे. परंतु त्यामध्ये तुम्हाला म्हणजे थोडक्यात कर्माच्या फळांची इच्छा दाखवून तुम्ही भगवंताकडे पेक्षा त्या देवतांकडे मागितलं ते मिळेल, तुम्हाला त्याची सिद्धी पण येईल. म्हणजे चांगली बुद्धी मिळेल, चांगलं काही तयार करता येईल, हे करता येईल, ते करता येईल, सर्व चांगलं झालं. परंतु
जे आपल्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करून स्वर्ग प्राप्त करणार, सुबत्ता घेतली, परंतु तिथे मोक्ष प्राप्ती नाही होणार. तिथे तुम्हाला तीच कर्म, त्याच्यामधला जे काही भोग आहेत तेच तुम्हाला परत परत प्राप्त होत राहतील. तसं इथे त्या सिद्धी मिळाल्यानंतर पुन्हा नवीन इच्छा तयार होते. कारण एकदा एक सिद्धी आली तर अरे मग मला असं व्हायला पाहिजे, पण जगात सगळ्यांपेक्षा माझं चांगलं व्हायला पाहिजे, आणि मग हे आता नाही होते परत करू, म्हणून पुन्हा जन्म. म्हणून तिथे सकाम भक्तीचा मार्ग पण आहे, इथे सांगितलेला आहे, परंतु तो मार्ग त्याच्यामध्ये जन्ममृत्यूचं चक्र आहे. एवढाच फक्त फरक आहे. तिथे काही वाईट घडतंय किंवा चुकीचं आहे अशातला भाग नाही. निष्काम भक्तीमध्ये पुन्हा तुम्हाला चक्र नाहीये, पुन्हा जन्माचा तिथे ती काय म्हणायचं त्याला कनेक्शन नाही, त्याचं बंधन नाही. आणि हे दोन्ही मार्ग भगवंत सांगतायत की मला अनुसरूनच चालणाऱ्या लोकांना हे दोन्ही मार्ग उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्वाचा इथला मुद्दा ईश्वर आरशासारखा आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. आता पुढे आता ते सांगतात की आता हे सगळं ठीक आहे, आता मी सांगतो ते ऐक. काय म्हणतात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, की हे जे 4 वर्ण आहेत हे मी कशासारखे तयार केलेले आहेत, गुण. आता गुण आणि कर्म ह्या दोघांच्या, आता इथे गुण म्हणजे तुमचे स्वभाव आणि कर्म म्हणजे तुमचं करण्याची क्षमता, कौशल्य. तर ह्या 2 पॅरामीटर्सना धरून मी सगळ्या लोकांना 4 वर्णांमध्ये विभागलेलं आहे. तिथे काय सांगितलंय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आणि मग त्याचे आपण बघू आपण की काय त्यांचे कॅरेक्टर्स काय आहेत. म्हणजे 18व्या अध्यायामध्ये तिथे सगळं आलेलं आहे की नाही, हा, शमो दम तप शौचम शांती आर्जव, ते सांगतील की शम दम तप शौच शांती आर्जव हे ब्रह्मकर्म स्वभावजम. शौर्य, तेज, धृती, दाक्ष, युद्धे चाप्य पलायन म्हणजे लढाईपासून न घाबरणं, हे सगळं क्षत्रियांचं. असे हे ज्यांचे ज्यांचे स्वभाव ज्या ज्या पद्धतीचे आहेत आणि त्याच्याकडे जे जे स्किल आहे त्याच्याप्रमाणे हे 4 वर्ण तयार केलेले आहेत. परंतु हे जरी मी 4 वर्ण तयार केले असले तरी तिथे सांगायचं की मी त्याचा कर्ता असलो तरी सुद्धा मी कर्ता नाहीये, आणि मी तरी सुद्धा अविनाशी आहे. इथे भगवंत सांगतात, एक आपण मागे अशी एक गोष्ट ऐकली होती की बऱ्याच वेळेला आपण त्याचा रेफरन्स घेतो की भगवंत बसलेले आहेत आणि तिकडून रुक्मिणी आली आणि म्हणली की हे असं ताट आहे, मला प्रसाद दाखवायचा आहे. आणि तिकडे पलीकडे यमुनेच्या तीरावरती तिकडे काही साधू महाराज बसलेले आहेत, तर मला त्यांच्यापाशी जायची सोय करा. तर श्रीकृष्ण म्हणतात, अच्छा हे यमुना माते, जर का मी आजन्म ब्रह्मचारी असेल तर तू हिला रस्ता देशील. ती पंचायत म्हणजे आहो तुम्ही ब्रह्मचारी आहात पण माझ्याशी लग्न केले, तुम्ही असं कसं काय बोलताय. आणि ती वरती बघते तर ती यमुना त्यांना जागा देते. म्हणजे असं कसं झालं. ती जाते पलीकडे तिकडे, ठीक आहे, ते म्हणतात जा तू जाऊन दे, तुझं प्रसाद ते देऊन या. तिथे ते मांडते महाराज मी ते सगळे बसलेले आहात, मला माझ्या व्रताची सांगता करायची, तर हा प्रसाद भक्षण करा. म्हणतात नाही, आम्ही इथे अंचन करत बसलो तर आम्ही ते प्रसाद भक्षण नाही करू शकत. तर असं काय करता, मग माझं सांगता कशी होणार, तुम्ही घ्या. ते सगळे खातात. म्हणजे आता माझी परदेशी ते करा. ते म्हणतात हे नबी, जर का आमचं अंशन चालू असेल आणि आमच्या अंशनाचं सगळं पुण्य वापरून तू हिला जायला दे जागा. अहो काय एवढे ताटभर खाल्लं तुम्ही आता समोर माझ्या. त्याने म्हणतं अंशन चालू आहे, काय चाललंय हे. तर नदी जागा देते, हिला कळत नाही, ती तिकडे येते, म्हणते हे काय प्रकार आहे. तुम्ही ते म्हणता ब्रह्मचारी ते तिकडे अंशन करतायत, माझ्यासमोर सगळंच उलट झालं, हे होतंय काय हे. तर तिथे करता असूनही करता नाही, हा जो भाव आहे ह्याच्या मागे, तो भाव आपल्याला पुढच्या 2-3 श्लोकानंतर कळेल की कृती घडली परंतु त्याचं कर्तृत्व नाहीये. कर्तृत्व ही भावना आहे, आणि ही तुमच्या मनामध्ये तुमची भावना त्या कर्माला तुमच्यापाशी लिप्त करते. कृती घडली परंतु त्याच्यामध्ये केल्याची भावना कर्तृत्व घेतलं नाही तर ते कर्म घडलं नाही. एवढा साधा सोपा त्यातला सायन्स आहे. म्हणून इथे जेव्हा म्हणतो मी
आजन्म ब्रह्मचारी आहेत, त्यांनी इथे सांगितलेलंच आहे की मला या पृथ्वीवरती येऊन कर्म कुठलंच करायचं नाहीये, पण मी सगळ्या कृती करणार आहे. तिथे लग्न करायची वेळ येईल तेव्हा लग्न करीन, एका नाही त्या काय 16,000 बायकांशी लग्न करीन, परंतु मी लग्न केलंच नाही. कारण मनामध्ये त्यांच्या भावना कर्तृत्वाची नाहीच आहे. मी केवळ इथे आलेलो कृती आहे, कृती, फक्त कृती घडली, परंतु हे मी केलं असं नाही. त्याच्यामध्ये असं नाही की इथे मी असं डाग पाडला आणि मग म्हटलं मी नाही केलं हो, मी नाही डाग पाडला होतो, हा हा चोरटेपणाचा भाव नाही तिथे. So then nobody is ready to take the responsibility. हाच भाग आहे की रिस्पॉन्सिबिलिटी न घेणं आणि कर्तृत्व नसणं, त्याच्यामध्ये दोन. यू कॅन नॉट डिस्टिंग्विश दिस बिकॉज द वर्ल्ड करंट डझंट अंडरस्टँड कृती, कर्म आणि कर्तृत्व या शब्दांना इंग्रजीमध्ये प्रतिशब्द नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणाल ड्युटी म्हणून काहीतरी करताय आणि तुम्ही परंतु ते प्रतिशब्द तसे अर्थच नाहीये त्यांचे. केलेली कृती, त्याच्या मागे तुमच्या मनातली भावना ठरवते कर्म घडलं का नाही, आणि ते कर्म घडल्यावरती तुमच्या भूमिकेवरनं ठरते की कर्म तुम्हाला चिकटेल का नाही चिकटणार. आणि त्यामध्ये जर का तुम्ही म्हणलात की मी कर्तृत्व माझं नाहीच आहे, म्हणजे कर्ताही राम आणि करविताही राम हे जेव्हा रामदास स्वामी म्हणतात, तेव्हा त्यांनी ह्या दोन वाक्यरचनांमध्ये त्यांचं सगळं कर्तृत्व रामाला अर्पण केलं आणि म्हणले आता माझ्याकडे काही कर्तृत्व नाहीये, केलंही तूच आणि करविलंही तूच. हे केलं किंवा माझं याच्यात काय सामर्थ्य काही नाही. निगेटिव्ह चुकीचं मी आता माझ्या हातून मिळतं जसं प्रमाद. माझ्या हातून चुकीचं झालं, चुकीने झालं, मी म्हटली की मला नव्हतं करायचं आणि मी नाही केलं ते, पण ते झालं there is already there, काहीतरी घडलं. त्याचं रेस्पॉन्सिबिलिटी किंवा त्याचा करता कोण. आता अगदी बरोबर प्रश्न आहे. आणि हा मगाचा जो डागाचा होता तो तिथे जेव्हा तुम्हाला माहितीये की हे प्रकृतीचे गुणांमुळे घडलंय, म्हणजे तुम्ही यू टेक युअर सेल्फ आउट आणि प्रकृतीच्या गुणांमुळे घडलेलं आहे, तर तिथे कोणाला तरी शिक्षा होणार आहे, कारण प्रमाद घडलाय. प्रमाद म्हणजे काहीतरी जे अघटित, जे घडायला नाही पाहिजे. प्रमादामध्ये आपण म्हणू की कोणाचा तरी जीव जाणं, हात तुटणं, पाय तुटणं, असं काहीतरी भयंकर कर्म घडणं, तर त्याचा काहीतरी, म्हणजे आता मला दुसरा शब्द सापडत नाही, शिक्षा ही कुठेतरी होणारच आहे, परंतु जी शिक्षा तुम्ही बाहेरनं बघितलं तर ह्याला शिक्षा होणं बरोबर आहे, तर ती शिक्षा होईल. ह्याच्या पलीकडे त्याच्यात तुम्हाला तिथे आता अरे माझ्यावरती शिक्षा, मग माझं काय होईल, माझा. सो हा जो त्याच्या मागची जी तळमळ आहे किंवा त्याच्या मागची जी तळमळ, हळहळ, किंवा आपण म्हणू की त्याच्या मागे जो एक प्रकारचा तुम्हाला झटपट मनाची, हे जे सगळे भाग आहे, हे सगळे भाग त्या प्रमादाला तुमच्याकडे चिकटवून घेतात. आणि ती तळमळ, ती मनातली काय म्हणायचं जे काही धडपड आहे, ती तुम्ही मनात आणली नाहीत. अरे हो हे झालं तर शिक्षा व्हायला पाहिजे, तर ती शिक्षा झाली आणि संपलं. एवढ्या सोप्या पद्धतीने त्याला जर का यू जस्ट ऍक्सेप्ट इट इज नो लॉंगर अ शिक्षा. म्हणजे आता हे झालं तर हो, झालं तर हो, काहीतरी किंवा कोणाचा पाय मोडला होता, काही झालं होतं, तर त्याची शिक्षा म्हणजे काय म्हणायचं रिॲक्शन ही त्याच पद्धतीने झाली. त्याच्या पलीकडे आपण त्या प्रमादाला त्याच्यावरती हळहळ नाही करायची. आणि त्यासाठी तुम्हाला धैर्य पाहिजे की जर प्रमाद घडलाय तर तो प्रमादाचं जे काही, आपण किती म्हणतो की आता हे घडले तर ह्याला उशाप द्या काहीतरी, तर तो जो उशाप आहे तो उशाप सुद्धा त्याच पद्धतीने जाऊन जा मंदिराला 100 चक्रा मारून दे, इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलं. तर त्या करण्यासाठी तुमचं धैर्य पाहिजे की ते पूर्ण त्याच्यातनं उशाप किंवा त्याचं जे प्रायश्चित्त म्हणतो आपण शब्द, ते घेऊन ते संपवून टाकणं. त्याच्यासाठी आता हे झालं, आता ते होणार, मग अजून काही होणार, हे जे करत बसतो ती तुम्हाला तिथे कर्म चिकटतात. आणि मग त्या कर्मामध्ये तुम्ही ते मनामध्ये संस्कार बनतात आणि त्या संस्कारात तुम्हाला पुढचे तुमच्या सगळ्या वागणुकी त्याप्रमाणे बदलायला लागतात. This should not be justified. I think, see, if at all a person with a criminal behavior and he understands it and तो म्हणतो की मी करता आहे, मी त्याला मारलं, हा माझ्या दृष्टीने
त्याला दिलेली शिक्षा कुणामुळे त्याच्यात आणि मी बरोबर आहे. हे- आहे मी. हेच घडतं, अगदी हेच घडतं. थोडक्यात आता if you see that करता करविता आणि he has that kind of ऍटिट्यूड. attitude. मी बरोबर करतोय. मी सगळं नाही बरोबर करतोय. I just want to give good. I just want to do good. मेक अमेरिका गुड, व्हॉट एव्हर, मागा व्हॉट एव्हर. पण तिथे तेच घडतं आणि ते घडतं तिथे तुम्हाला जोपर्यंत धर्माधिष्ठित, म्हणजे आता धर्माधिष्ठित हा शब्द तिथे समजणं गरजेचं आहे की धर्म म्हणजे काय. तर ऍट अ लेव्हल ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ अ वॉर हेड्स कॅरिंग कंट्री विच इज गॉट न्यूक्लिअर वॉर हेड्स, तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे की संपूर्ण पृथ्वीचं सुरक्षितता तुमच्या जबाबदारीवर आहे. आणि ती जबाबदारी तुम्हाला पार पाडण्यासाठी त्या पर्टिक्युलर ऑइल फील्ड वरती 20% एनर्जी नष्ट होणार असेल तर तो प्रमाद आहे. आणि तो इथे तुम्हाला वाटेल की मी बरोबर करते, परंतु हे पृथ्वीच्या फोर्सिएबल फ्युचरमध्ये त्याचं अतिशय नुकसान होणार आहे आणि ते नुकसान भरता येणार नाहीये. त्यामुळे तुम्ही असं ही कॅनॉट जस्टिफाय की हे असं कर्म कसं करायचं. आणि ते घडलं तर आता ते घडल्यावरती त्याला प्रायश्चित्त काय, तर अमेरिकेचं डॉलर खाली जाणार आणि त्याच्यामुळे जे काही आपत्ती येतील, त्याच्यामुळे ज्या काही होतील त्या सगळ्या घडणार. त्याला काही तुम्ही काही करू शकत नाही. भले तो म्हणेल हे मी केलं नाही, असं नाही केलं नाही, म्हणून त्याला कर्म चिकटतील सगळे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की मी बरोबर करतोय आणि मी समोरच्याला मारतोय, हे जोपर्यंत त्याला संपूर्णपणे धर्माधिष्ठित त्याचं स्वतःचं मन खंबीर आहे आणि त्याच्या समाजाचं पण त्याच्याकडे बघण्याचा तोच दृष्टिकोन आहे, तोपर्यंत ते धर्माधिष्ठित आहे. समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला की तिथे तुमचं धर्माला तुमच्या धर्माच्या स्थापनेला तो ठेच पोचली होती. पण अर्जुनाने लढणं वॉज अग्रीएबल की मारणं हे इट्स काइंड ऑफ सेम सिच्युएशन. धर्माधिष्ठितता तिथे पाहिजे आणि समाजाची त्याच्याकडे बघण्याची तीच रूप पाहिजे. जेव्हा समाज म्हणतोय की आता इराणमध्ये जी राज्य संस्था आहे, ती राज्य संस्थेकडे तिथल्या समाजामधल्या 60-70% लोकांना वाटते की आपल्यावरती कदाचित अन्याय होतोय आणि 30-40% लोकांना आहे की आपल्याला बाबा राजवटीकडनं आपल्याला सुरक्षितता प्राप्त होते, तर ठीक आहे चालू दे. म्हणून तिथे आता हे जे द्वंद्व चालू आहे तिथे, आणि जी 60% लोक आहेत ते म्हणतात की आम्ही आता राजवटीला नाही म्हटलं तर आमचा जीव धोक्यात येईल, म्हणून तेही म्हणत नाहीये. आता दे आर इन अ फिक्स सिच्युएशन. त्यामुळे सगळ्यात मोठा आत्ताच्या समाजामध्ये जो धोका आहे की मिस इन्फॉर्मेशन मुळे समाजाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन गढूळ करणं आणि त्याच्यामधून अधर्म फैलावणं, हा एक आत्ताच्या संस्थेचा सगळ्यात मोठा धोका आहे. आणि हा धोका एआयच्या प्रॉलिफरेशनमुळे प्रचंड प्रमाणावर वाढणार आहे. आणि दिस इज द बिगेस्ट एक्झिस्टेन्शियल थ्रेट दॅट मॅनकाइंड इज स्टिअरिंग ॲट. आणि म्हणून तिथे आता ह्या परिस्थितीमध्ये योग्य कोण आणि अयोग्य कोण आणि धर्माधिष्ठित काय आणि धर्माच्या विरुद्ध काय, त्याला एकच मापदंड लावता येईल की पृथ्वीवरती जीवसृष्टी शिल्लक राहील का नाही. आजपासून 15 वर्षांनी, आजपासून 25 वर्षांनी, आजपासून 100 वर्षांनी. आणि ते घडण्यासाठी जे घडायला पाहिजे ते घडतंय का, त्याच्यात प्रमाद होतील आणि त्याच्यामध्ये ज्यांनी त्यातून प्रमाद घडला त्यांना त्याचे कर्मफळाची फळं भोगावी लागतील. तिथे असं कोणी म्हणू शकणार नाही, किम जून म्हणू शकणार नाही की हे सगळं चाललंय बरोबर आहे, हे मेल्यावरती मग मी राजा होऊन बसीन. तो ती भूमिका घेऊन बसू शकेल, परंतु त्याला त्याचं टर्फ सेव्ह करावा लागेल. जर त्यांनी तिकडे इराणला तिकडे पाठवले असेल आणि हे सांगतील तू पाठवले होते आम्हाला, आम्ही तुझ्या आमच्यावरती बटन टाकू, हे सगळ्यांची तंगडी एकमेकांमध्ये अडकलेली आहे. पण मग हे तर होणारच आहे. सृष्टी चालूच राहणार 33%. त्यामुळे हे होणारच, आज नाही तर कधी ना कधी तो होईलच. कायमच चालू राहतं, हे होतच राहणार. आणि जसं ज्ञान वाढतंय तसं, म्हणून फक्त ज्ञान वाढून उपयोगाचं नाहीये. कारण ज्ञान वाढल्यानंतर
सत्व रज तम त्या अंशामध्ये फिरतायत आणि ज्याला वाटतंय माझ्याकडे ज्ञान आहे परंतु त्यांना समर्पण आणि भक्तीचा भाव नाहीये, त्यांच्याकडे वाढलेलं ज्ञान हे शेवटी अधर्माला अधिष्ठित करणार आहे, कारण त्यांच्याकडे समर्पणाची मी विश्व शांतीची भूमिकाच नाहीये. म्हणून जेव्हा दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात की त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवातून, आपल्याला ह्या सर्व गुणांची माहिती करून त्या गुणांच्या पलीकडे जाऊन पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर एकच गोष्ट शिल्लक राहते, विश्व करुणा किंवा विश्व शांती, आणि त्याच्यासाठी लागणारं अधिष्ठान हे धर्माचं अधिष्ठान आहे. इथे म्हणून मी कर्ता आहे हे 4 वर्ण तयार केलेले आहेत, परंतु तरीही मी अकर्ता आहे. भगवान सरळ सरळ, परंतु मी करता नाही. आणि ते कशामुळे आहे तर त्याचं रहस्य इथे आहे. आपण मागे हा शब्द पाहिला होता, स्पृहा. आणि स्पृहा चांगली का वाईट, आणि मी जेव्हा म्हणलं तर स्पृहा वाईट असा त्याचा अर्थ धरू नका, परंतु स्पृहा जेव्हा संपते तेव्हा तुम्हाला कर्माची फळं बाधत नाही, परंतु ती बाधत नाहीत अशा अंशाने की तुम्हाला चांगल्या कर्माला मिळणारी चांगली फळं टाळता येतील, परंतु वाईट कर्म झाली तर त्याची वाईट फळं आली तरी सुद्धा ती त्याच खंबीरपणे टाळण्यासाठी त्याच्या भोगांना भोगणं गरजेचं आहे. चांगली फळाची भोग भोगता येतील, वाईट कर्माची फळांचे भोग भोगून संपवायचे, आणि ते दोन्हीही स्पृहा नसेल तर तेवढ्यात शांतपणे करता येतील. म्हणून इथे ते सिक्रेट आहे की कर्म आणि फळ या दोन्हीची स्पृहा नाही, त्यामुळे हे मी निर्माण केलं त्याच्याबद्दल मी बद्ध नाही. आणि जो हे जाणतो, जो मला अशा प्रकारे जाणतो, त्यालाही कर्माचं बंधन लागणार नाही. आणि मग पुढे सांगतायत की असंच पूर्वी मुमुक्षूंनी केलेलं आहे. मुमुक्षू शब्द आपण ऐकलाय, मोक्ष प्राप्ती, ज्यांच्या मनात एकच इच्छा शिल्लक आहे मोक्ष प्राप्तीची, आणि ती इच्छा जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत मोक्ष मिळणार नाहीये. असं ते इट इज सच अ कॅच 22 की तुम्ही मुमुक्षू झालात म्हणून मोक्ष प्राप्तीची इच्छा करून बसलात तर ती इच्छाच तुमच्यापाशी शिल्लक राहील, मोक्ष शिल्लक राहणार नाही. म्हणून देर आर सम व्हेरी फनी स्टेटमेंट्स. अतिशय deep studying monk in Buddhism will promote his ideology ki if you keep following only Buddha and you found Buddha, then all you have to do is kill the Buddha. This is what is the most bizarre statement that you can hear from a Buddhist monk, but that is nothing but saying की तुम्हाला मोक्ष प्राप्ती हवी असेल तर तुम्हाला कशाचीच इच्छा धरता कामा नये. इफ यू फॉलो बुद्ध अँड यू से की आम्ही बुद्धालाच करणार, आणि तुम्ही बुद्धाला प्राप्त केलं तर तेवढंच तुमच्यापाशी राहील, यू विल नॉट गेट द अल्टिमेट लाईट. दॅट मीन्स यू हॅव टू किल बुद्धा. दॅट मीन्स यू हॅव टू नॉट थिंक अबाउट बुद्धा एज मनामध्ये. आता बुद्ध तर नाहीच आहे ना, आता तर बुद्ध नाहीच आहे. सो यू हॅव टू किल, डोंट थिंक अबाउट बुद्धा एज वेल. ते तोच आहे. मुमुक्षूंनी जी कर्म केलेली आहेत त्यांनी त्याच मार्गाने गेलेत कर्म करून की जिथे कर्तेपणाचं कर्तृत्व धरलं नाही. आणि म्हणून अर्जुना तू कर्तव्य म्हणून कर, बाकी काही करू नको. म्हणून इथे सांगता येत आता ते की कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्व तरम कृतम. पूर्वीच्या लोकांनी अशाच प्रकारे कर्म केलेलं आहे, ते तू कर्म कर. सगळ्यात मोठं आता हे चालू होतं. आता कर्म कर हे तर सांगितलं, तर करायचं काय. आता इथे सांगतायत किम कर्मेती, काय करावं आणि काय न करावं याच्याबद्दल अतिशय थोर विचारवंत सुद्धा, कवयोप्यत्र मोहिता, हा ते लोक सुद्धा मोहित असतात, त्यांना पण कळत नाही. म्हणून मी तुला सांगतोय तत् ते कर्म प्रवक्ष्यामी, मी सांगतोय म्हणून ते कर्म कर. आणि काय म्हणतायत, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम, कर्म काय आहे ते समजायला पाहिजे.
विकर्म काय आहे ते समजायला पाहिजे, अकर्म काय आहे ते समजायला पाहिजे. कारण कर्माची गती अत्यंत गूढ आहे. हा भाग सुद्धा समजून घेण्यासारखा आहे. समजून घेण्यासारखा अशा अर्थाने की कर्माची गती म्हणजे काय हे आधी समजायला पाहिजे. काय विचार आहे? कुठेही कर्म करताय तर त्याच्यामागचे उद्देश काय आहे म्हणा, जे तुम्ही काही उद्देश ठेवून ते कर्म करताना ती जस्ट विदाउट म्हणजे स्वतःच्या प्रेमावानी करताय, म्हणजे फळाच्या पेक्षा न ठेवता. बरोबर. कधी कधी आपण वाईट उद्देश ठेवून पण ते कर्म करतो, ते पण म्हणून छान करतो पण आतून एक वेगळा उद्देश असतो. बरोबर बरोबर, असं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. इथे खालतीची चित्र आहे ते मला बराच वेळ इकडे 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 रचना करून शेवटी त्याच्यावर चालू आहे आणि आपण 2 मिनिटं त्याच्यावरतीच बोलू. अतिशय बरोबर, अतिशय बरोबर आहे. अजून काय कोणाचं? कर्माची गती गहन आहे म्हणजे काय? एक विचार पाहिला आपण. कर्माची गती गहन आहे. गती हा शब्दावरती थोडासा विचार करायला पाहिजे. गतीच्या मागचं what you said was the propellant. काय आपण भूमिकेतनं केलं gives you that. काय भावना आहे. हा भावना. कर्म इज अन ऍक्शन, पण आतून तुमची काय भावना आहे? म्हणजे आता आपण जेवायला बोललो पावला, पण विल डू द फिजिकल थिंग आपल्या गोष्टी, पण जेवायला बोलून आणि आतून प्रेमाने जेवण वाढलं. These are two different बरोबर. things. म्हणजे त्यांना जेवायला बोलवू आणि मग नंतर हे सांगू की आम्ही तुमच्याकडे राहायला येऊ का, असं हा भाव. म्हणजे जेवायचं सगळं मांडलंय, सगळं केलंय, आता तुम्ही जाणार आहात ना बाहेर गावी, मग आम्ही तुमच्याकडे येऊन राहू, हे असं हळूच विचारणं. हा नाही, आय एम जस्ट गिव्हिंग एक्झाम्पल. इंटेंट काय आहे तुमची? किंवा मग बाबा जेवायला बोललो कारण मला छान करता येतं, तिला येत नाही करता, म्हणून मी तिला जेवायला बोलवते. यू डोंट नो, राईट? नाही, असे वेगवेगळे भाव असू शकतात, पण हा त्याच्या मागचा इम्पेटस आहे. सो दिस इज अ फ्युएल फॉर यू टू से की कर्म करायचं आहे. पण कर्माची गती म्हणजे कर्म झाल्यानंतर ते कसं काय म्हणायचं त्याला फैलावणार आहे, आणि फैलावणार आहे कर्म, आणि ते फैलावणार आहे म्हणजे जसं यू सेड कर्म इज अन ऍक्शन. ऍक्शन इज अ फिजिकली इट्स अ सदिश, म्हणजे इट इज अ वेक्टर, इट हॅज अ डायरेक्शन अँड इट हॅज अ क्वांटम. 2 गोष्टी आहेत. म्हणून आपली जी भूमिका आहे ती भूमिका त्याचा क्वांटम ठरवतीये, परंतु त्याची डायरेक्शन कुठल्या दिशेला आहे. भूमिकेचा तो छोटासा वेक्टर आहे, आणि तो छोटासा वेक्टर आपण चांगल्या दिशेने त्याला सोडलाय का वाईट दिशेने सोडलाय हे, आणि तो किती आपण किती संवेदनापूर्वक सोडलाय, याच्याने ते कर्माची आउटवर्ड फैलावण्याची ॲरो तयार झाला. परंतु त्याचं फळ हा त्या ॲरोचा दुसरा भाग आहे, आणि ते ज्यावरती बाउन्स होऊन परत येणार आहे त्याला ह्या सगळ्या घटनेला कर्माची गती म्हटलंय. आणि ती गहन अशा अर्थाने आहे की ती कुठल्या गोष्टीवरती बाउन्स होऊन परत येईल आणि त्याच्यात किती वेळ लागेल आणि त्याचा परत येण्याचा अँप्लिट्यूड किती आहे याचं कॅल्क्युलेशन सांगता येत नाही. त्याच्यात एक टाइम फ्रेम पण आहे ना, कधी परत एक्झॅक्टली. म्हणून तो किती इम्पेटसली तुम्ही सोडलात. म्हणजे तुम्ही अतिशय प्रेमाने खायला घातलं आणि त्या व्यक्तींना तिथल्या सगळ्यांना आवडलं, परंतु कदाचित त्यांच्या कुठल्या तरी आजारामुळे ते त्यांना रुचलं नाही, तर तिथे तुमचं सगळं जे गेलं ते बाउन्स वेगळ्या पॉइंटवरनं होत परत आलं. ते कदाचित तुमच्या प्रेमाला त्यांनी चुकीच्या अर्थाने इंटरप्रिट केलं, कारण काहीतरी घडलं होतं आणि त्यावेळेला ते त्यांना. सो यू डोंट नो दिस. म्हणजे तुमच्या मनामध्ये असलेलं प्रेम भावना बाउन्स होऊन परत आल्यानंतर प्रेम भावना नव्हती. तर हा जो गहन प्रकार आहे, आणि तिथे तुम्ही 4 जण होता, तिथे जे एक मूल होतं त्या मुलाला ते वेगळंच वाटलं, आणि ते मूल मोठं झाल्यावरती त्याच्या मनामधनं तो भाव आला, तर त्याच्यामध्ये 5 वर्षाचा कालावधी गेलेला आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला भेटलाय तेव्हा त्याच्यातनं त्याच्या मनातनं ते जे रिॲक्शन येतील ह्या तुमच्या त्या मागच्या ह्याच्यातल्या होत्या. तिथे टाइम फ्रेमचा तुम्हाला यू कॅनॉट कॅल्क्युलेट. तर हा जो सगळा प्रकार आहे की तुमच्या विचारांचा कर्मातलं रूप तुम्ही कुठल्या दिशेने पाठवलं तर तो वेक्टर तो कशावरती बाउन्स होऊन तुमच्याकडे परत येणार आहे याचं कॅल्क्युलेशन सांगता येत नाही, म्हणून ते गहन आहे. आणि ह्या गहन कॅल्क्युलेशन मध्ये
आता 3 भाग आहेत. एक आहे कर्म, एक आहे विकर्म आणि एक आहे अकर्म. आणि ह्या सगळ्यामध्ये आहे सकाम आणि निष्काम, असे ते 3x3चा मॅट्रिक आहे. आणि ह्या सगळ्या मॅट्रिक मध्ये हे सगळी सृष्टी गुणामध्ये आहे पसरलेली आणि असं घडतंय. तर ह्या सगळ्याला तुम्ही समजून घेऊन त्याच्यासाठी तुम्हाला बुद्धी पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला कर्माची गती कळली पाहिजे. म्हणून आतमध्ये जे जातंय ते कर्माच्या गतीचं ज्ञान आहे आणि ते पाहायला पाहिजे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी कळायला पाहिजे की अकर्म आणि विकर्म. आणि आता नाव युअर पॉइंट इथे आता मला आय डोंट नो वेदर यू कॅन रीड एक्झॅक्टली. इथे आहे की बाहेरून मोठे काम चालू आहे आणि आतून फळाची काहीतरी अपेक्षा आहे किंवा नाही. म्हणजे व्हॉट यू आर सेइंग इज एक्झॅक्टली, म्हणजे प्रत्येक कामामध्ये 2 गोष्टी घडतायत. एक बाह्य घटना घडते आणि दुसरा त्यातला अंतस्थ हेतू आहे. आणि जोपर्यंत बाहेरची घटना आणि अंतस्थ हेतू याच्यामध्ये निष्कामता नाही, कुठलीही कामना नाही, तोपर्यंत ठीक आहे. तिथे कामना आली म्हणजे बाहेरून तुम्ही शांत बसलेले आहात परंतु आतमधनं तुमच्या विषयांचं आंदोलन चालू आहे, तर तिथे तुमचं अकर्म कर्म उलट झालं. म्हणजे जे तुम्हाला निष्कामता म्हणजे मी हे करत नाहीये परंतु मनामध्ये चालले नाही, हे मी करून नाही, ह्याला उलट लटकून ह्याला ठोकलं पाहिजे. इथे तुमचं भूमिका चुकली, विचार चुकले, सगळी गडबड झाली. आणि इथे तुम्ही काम करताय, भरपूर काम करताय, परंतु हे काम माझं नाहीये, हे काम मी करत नाहीये, हे मला केवळ करायचंय म्हणून मी काम करत आहे. अशा ह्या 2 गोष्टीमध्ये कर्म झालं परंतु ते अकर्माने झालं. तिथे कर्तृत्व शिल्लक नाही राहिलं. इथे कर्म केलं नाही परंतु तुम्ही त्याच्या मागे गुंतत राहिलेला आहात, तुम्ही त्याच्यात अडकत आहात. हे केवळ एक उदाहरण आहे. आणि हे जेव्हा तुम्ही त्रयस्थ दृष्टीने पाहता तेव्हा तुम्हाला कर्माच्या गतीचा अंदाज येऊन त्याचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं आणि तुम्ही मग समत्व प्राप्त करू शकता. आणि तिथे तुम्ही बुद्धिवान व्यक्तीपासून तुम्ही समत्वधारी योगी व्यक्ती तयार होता. कर्मण्य अकर्म या पश्येत, कर्मामध्ये अकर्म पाहणं म्हणजे कर्म करताना अकर्म पाहणं आणि अकर्मामध्ये कर्म पाहणं म्हणजे करत नाही हो परंतु मला ते करायचंय, त्याचे हे करायचं, ते करायचंय असं करत तुमचे विचार त्याच्या मागे जातात. तुमची पुढली कृती प्रत्यक्ष नाही परंतु ती धूर्तपणे अंडर द हुड स्टील ती वाईट कृती घडते. हे 2 प्रकार जे बघतात, सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्स्न कर्मकृत, हा जो शब्द आहे कृत्स्न कर्मकृत, इथे मगाचे आपण म्हणलं की कृती घडली परंतु अकर्म पण घडलं, कारण त्यांनी ही कृती केली परंतु त्यात माझा भाव नाहीये. म्हणून हा शब्द तो सांगतोय की युक्त आहे, तो योगी आहे, बॅलन्स्ड आहे आणि केलेलं काम अकर्म म्हणजे अकर्तृत्व घेऊन झालेलं काम आहे. हा सगळ्यात गूढ कर्मयोगामधला जो भाग आहे तो इथे या श्लोकामध्ये आहे. ते ज्ञान कसं महत्वाचं आहे, कारण तुम्हाला कर्माची गती, कर्माचं डायरेक्शन, क्वांटम ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज यायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्याचं अकर्म कर्म पाहू शकलात आणि त्याप्रमाणे समत्व राहिलं, तुमचं ज्ञान तुमच्यापाशी तुम्हाला तुमची कृती ठरते. हे आता परमेश्वराने मला सांगितलं आणि आता ह्याच्यामध्ये हे मी समोरच्यानी काहीतरी पेढा दिला तर मी हा पेढा घेईन का, कारण त्याचा आनंद तो शेअर करतोय. मला पेढा पाहिजे म्हणून नाही करते, तर मी तो घेईन आणि मला पेढा मी खाऊ शकत नाही, मी घेऊन ठेवीन प्रेमाने आणि वा छान झालं आणि तेवढा पेढा. सो दॅट डिसाइड्स हाऊ यू टेक एव्हरी ऍक्शन. There is a lot. There is a lot. आपण आता एक्झॅक्टली आपण अर्ध्यापाशी आलेलो आता. पण यामध्ये असं आहे की तुम्ही कर्म करताय, तुमचा भाव पण चांगला आहे की सगळं चांगलं करताय, पण तुम्ही जसं म्हटलं की कर्म केलं आणि ते त्याच्यासाठी कर्म केलं, इट डिपेंड्स हाऊ वी टेक्स इट. म्हणजे एक्झाम्पल दिलं की ते समजा एक फॅमिली त्यांना जेवण दिलं, काहीतरी झालं, दॅट इज नॉट विदिन युअर कंट्रोल आणि तुमचं इंटेन्शन पण नाही. देन हाऊ इट शुड कम बॅक टू यू. नाही, तिथे धैर्य, तिथे फक्त तुम्हाला धैर्य पाहिजे. Because that person is giving a negative
unintentionally or intentionally they are giving me blessings. So आता थोड्या वेळा मी सांगितलं की ते येणारच आहे. त्याला मी फळ मिळणार, चांगलं आहे की नाही वाईट आहे, यू कॅनॉट से की मला ते चांगले ब्लेसिंग देतील का निगेटिव्ह ब्लेसिंग देतील. जे काय देतील आय शुड बी रेडी टू एक्सेप्ट इट अँड गो अहेड. मी चांगले ब्लेसिंग दिले देवाने, मी असं समजलं की चांगला अरे हा चांगला झाला. त्याने मला निगेटिव्ह ब्लेसिंग दिली ते मला माहित नाहीये, पण ते मला फळ मिळणारच आहे. त्याच्यामुळे माझं काहीतरी नुकसान होऊ शकतं, काही होऊ शकतं, आजारी पडू शकेल, काही म्हणून ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्याच्यासाठी धैर्य पाहिजे. मी हा ठीक आहे हे माझ्या समोरनं जे काही येणार आहे ते एक्सेप्ट करायचं. त्याच्यातनं यू शुड बी एबल टू पुश इट फॉरवर्ड. जोपर्यंत तो धैर्य so- नाही ना आय थिंक सेकंड तोपर्यंत नाही होणार. आणि आपण मी आय सी दिस मेनी टाइम्स की 16व्या अध्यायाचा पहिला शब्द त्याच्यासाठीच आणलेला आहे. आणि दैवी संपत्तीचं सगळ्यात सुरुवात इथूनच होते. अभयम, अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग. तिथे तुम्हाला अभय असलं की तुम्हाला खूप धैर्य आहे की अरे मी यांना घरात बोलवले, काहीतरी होणार आहे, चुकीचं होईल किंवा वाईट होईल, आय विल फेस इट. आणि त्याच्यासाठी तुम्हाला अभय, अभय कशामुळे आहे की तो जो भगवंत आहे तो सगळ्यांना बघतोय आणि मी त्याला संपूर्णपणे समर्पणाने भावनेने जगतोय, माझं काही वाईट होणार नाही. त्या धैर्यामुळे तुम्हाला अभय प्राप्त होऊन समोरच्या व्यक्तीला कितीही तुम्ही त्याच्याकडे कितीही धरून चला, फॉर ऑल गुड रिझन्स और बॅड रिझन्स त्यांच्याकडे निगेटिव्हिटी भरलेली आहे काही कारणाने. घरात वाईट झालंय, हे झालंय, ते झालंय, अमुक अमुक झालंय, भरपूर काही झालंय. त्यांनी कदाचित तुम्ही त्यांना बोलवताय, कदाचित तुमच्या मनात धैर्य आहे की त्यांना बरं वाटावं म्हणून. सगळं बरं वाटणार नाही, दे विल लिव्ह समथिंग बॅड, पण हे धैर्य तुमच्या मनात आहे म्हणूनच तुम्ही त्यांना बोलवलेलं आहे. याची जाणीव आपल्याला पाहिजे, कारण त्या जाणीवेमुळे आपोआप तुमचं मन तयार होणार आहे. तुमचं उदाहरण, समोरच्या व्यक्तीला माहितीये की त्यांचा जॉब जाणार आहे आणि यू ऑल्सो नो की त्यांना माहितीये जॉब जाणार आहे, परंतु ही इज गोइंग टू रिॲक्ट. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो सापाच्या शेपटीवरती पाय ठेवू तेव्हा ते वळवणार आहे, चावायचा प्रयत्न करणार आहे, परंतु तो चावणार नाही. याच्यासाठी माझा डिफेन्स काय आहे, आणि तो डिफेन्स मी भावनेने बघतोय का तो डिफेन्स मी तो शत्रूच्या भावनेने बघतोय, त्याच्यावरती तुमचा डिफेन्स पण ठरेल आणि डिफेन्सची स्टेटमेंट सुद्धा त्याच्यावरती ठरणार आहे. नाही, इट इज नॉट इझी. इट इज भगवंत, आपण जेव्हा म्हणतो की भगवंत मला हे पाहायची शक्ती दे, तिथे आपण कुठलं ते गाणं आहे, हा इतनी शक्ती हमें देणं दाता, त्याच्या मागचे ज्या काही काही शब्दांच्या रचना आहेत त्या याच्यासाठीच आहेत की जेव्हा अशी अवघड परिस्थिती येणार आहे तेव्हा तुमचा भगवंतावरचा विश्वास ढळणार आहे का विश्वास ढळणार नाहीये. आणि तो विश्वास ढळणार नाहीये म्हणजे काय होणार आहे, आणि तिथे तुमच्या मनाची किती हेलसांड होणार आहे की समोरचा व्यक्ती असं करतोय मग मी पण त्याला असं करते, मी तुम्ही मग त्याच्यात अजून झटपटून जाऊन ती कर्म तुम्ही घेताय आणि मग अरे आता कर्म करू, आता काय करायचं. सो हाऊ यू फेस दॅट, हाऊ फर्म, हाऊ स्टेबल, हाऊ विश्वासाने यू आर डिसाइड. इट्स नॉट इझी. प्रकृती आहे, सगळं होणारच आहे ते. आता समजा मला आय थिंक थोडस जास्त स्पष्ट. आता समजा आपण म्हटलं की मी एक काहीतरी कर्म करते आणि ते माझ्या दृष्टीने करेक्ट आहे, भाव चांगला आहे आणि कर्म पण चांगलं आहे, बट समटाइम्स समोरची व्यक्ती अशी सेड की पर्सन इज निगेटिव्ह आणि मग त्या पर्सनने ते त्याच अर्थाने घेतलं किंवा काहीतरी चुकीचा अर्थ त्यातनं काढला. मग आता ते कर्म कोणाला, त्याची रिॲक्शन जर वेगळी आली तर त्याच्याने म्हणजे काय होईल, म्हणजे मग तो कर्म करणाऱ्याने तर त्याचा भाव नव्हता तसा करताना, देणाऱ्याने तो बाउन्स निगेटिव्ह टाकला, तर काय करायचं. आता तिथे बाउन्स निगेटिव्ह टाकला तर दोन गोष्टी आहेत. एक, तुम्हाला त्याच्यावरती कशी रिॲक्शन द्यायची आहे, आणि दॅट इज युअर रिॲक्शन ऑर दॅट इज युअर स्वभाव. या दोन गोष्टींना आपल्याला वेगळं करावं लागेल की समोरच्या मी असं केलं म्हणून आता मी पण काढून घेते, अरे हा काय काढून घेणार आहे, काढून घेऊन असं करणार आहे. सो माझा स्वभाव आहे की तिथे तुमचा स्वभाव येईल, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीचा ही रिॲक्शन का आली आणि त्या व्यक्तीला ह्या रिॲक्शनच्या मागे अजून काही दुःख आहे का, आणि ते दुःख जर का मी पुढल्या वेळेला कमी करू शकले तर त्या दुःखातनं त्यांना जाणीव होईल की अरे हे माझ्या दुःखासाठी कुठेतरी विचार झालाय आणि हळूहळू त्यांच्यातलं दुःख कमी होईल. म्हणजे
हे दोन विचार, तुमची रिॲक्शन आणि त्याच्यात, कारण कसं की टू युअर पॉइंट, हाऊ रेग्युलरली यू मीट दॅट फॅमिली, दॅट डिसाइड्स की त्या फॅमिलीचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होणार आहे. तिथे त्यांचं पण रिकन्सिलिएशन होत आहे, त्यांच्या बाजूला पण तोच प्रकार चालतोय. भले त्यांचा स्वभाव कदाचित अजून, त्यांच्याकडे विश्व करुणेचा स्वभाव अजून आला नाहीये, त्यांच्याकडे अजून ममत माझा हा माझा आहे हा भाव अजून मोठा आहे. तो भाव मोठा आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही थोडस उदारता दाखवली की अरे आपण शेअर करू शकतो, त्यांना कळलं अरे हा हे पण शेअर करतात. सो दॅट रिकन्साइल. सो तुमची रिॲक्शन आणि त्यांच्या पीडा किंवा पीडेचा भाग आणि त्याला ॲलिव्हिएट करण्यासाठी काय करू शकता, ह्या दोन विचारांनी तुम्ही पुढची तुमची कृती ठरवू शकता. दुसरा प्रश्न, समजा एक तर निगेटिव्ह बोलतोय काहीतरी, दुसऱ्याला दुःख पोहोचवणं, पण त्या समोरच्याने ते लाईटली घेत ओके, तर ते बोलणारा बोलला, दुखवलं, पण तो दुखला नाही किंवा त्याने सोडून दिलं, तर ते कर्म कोणाला चिकते? दोघांकडे कर्म आहेच. कर्म कारण त्याने घेतलं नाही म्हणून ते नाही झालं असं पण नाही. असं आपण म्हणू शकत नाही. तिथे कसं आहे की जेव्हा आपण पाहतोय आणि ह्या दोन गोष्टी दोन त्रयस्थ ठिकाणी घडतायत, तेव्हा ह्यांनी तिथे दाखवलं नाही, परंतु प्रत्यक्ष आतमध्ये काय होतं, म्हणजे हा जो भाग आहे की बाहेरून शांत आहे आणि आतून काय आहे हे त्या त्रयस्थ व्यक्तीचं आपल्याला माहिती नाही. म्हणजे तिथे कदाचित त्यांच्या आतून त्यांनी ठरवलं असेल की हा पुढे तिकडे गाडी तिथे वळवेल ना, तेव्हा मी तिथे पंक्चर करीन, आता मी काही बोलणार नाही. सो हा जो भाग आहे हा आपल्याला दिसणार नाहीये आणि तो ज्याला त्याला आपापलाच निस्तरायचा आहे. म्हणून आपण इतरांची कर्म काय आहेत याला आपण आपला त्याच्यावरती काही भाग असू शकत नाही. प्रत्येकाला आपापलं कर्म स्वतःच्या भूमिकेमधनच ठरतं किंवा चिकटतं किंवा नाही चिकटत किंवा जे काही व्हायचं ते होतं. आपण त्याला अनलेस तुमचं काही नातं आहे आणि गुरु शिष्याचं नातं आहे किंवा काही मित्रमैत्रिणीचं नातं आहे, त्याच्यातनं तुम्हाला माहितीये की ही व्यक्ती कशी वागणार आहे आणि मग त्याला सांगणं की असं नको करूस, तू जाऊ दे, तो बोललाय पण लक्ष देऊ नकोस आणि ते सोडून दे, ही नातं असल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही. प्रत्येकाला आपापलं, प्रत्येकाचं जे चित्रगुप्त बघतोय ते प्रत्येकाचे आपापले स्वतःचे आपण ते लिहितोय. आपलं स्वतःच आपण लिहितोय. त्यामुळे त्यांनी भले रिॲक्शन दाखवली नसेल त्या व्यक्तीने, त्यांनी काय लिहिलं हे त्याचं त्याला ठाऊक. तो रात्री झोपेत उठून कर्माची गती म्हणजे काय, आपण कर्माची गती ठरवू शकतो का? आणि कर्माची गती कमी करण्याने त्याचं असं होतं की आपण कर्म कमी करतो आणि कमी वस्ती करतो. कर्माची गती बरोबर. आता ह्याच्यात एक, आता आपण ज्या समाजामध्ये राहतोय तिथे आपल्या समाजाचे एवढे सारे ठोकताळे तयार आहेत की आपल्या विकर्म घडत नाही. कारण काय, रस्त्यावरती थुंकू शकत नाही, हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, सिंगापुरी जसे प्लेस फलाना ठिकाण. त्यामुळे विकर्म हे आपल्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये स्थलकालामध्ये विकर्म तर होणारच नाही. अनलेस आपण खरंच कुठेतरी जाऊन गाडीने कोणाला तरी ठोकलं आणि तिथे गाडीने ठोकल्याने समोरच्याचा जीव जाणं, हे विकर्म इज द ओनली पॉसिबिलिटी. त्यामुळे तुमच्या मनात, म्हणून मी इथे विकर्म मांडलेलं नाहीये, कारण आपल्यासाठी विकर्म हे जे अतिशय तामसी व्यक्ती आहेत त्यांच्या हातनंच विकर्म घडतं, कारण त्यांच्याकडे संपूर्ण अंधकार आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारच्या संवेदनशील कृतींना त्यांच्याकडे स्थान नाहीये. म्हणून तुमच्या मनात जो विकर्माचा भाग आहे तो दूर ठेवायला हरकत नाही. विकर्म घडणार नाहीये. दोनच गोष्टी घडतील, कर्म घडेल किंवा अकर्म घडेल. आणि आता तो प्रश्न की मी त्याची दिशा ठरवू शकतो का आणि त्याचा क्वांटम ठरवू शकतो का, तर तिथे दिशा दोनच आहेत. एक आत जाणारी दिशा आणि एक बाहेर जाणारी दिशा. बाहेर जाणारी दिशा ही व्यक्तीला दूर करेल आणि आत जाणारी दिशा व्यक्तीला जवळ करेल. इथे आपण ज्या 4 दिशा किंवा 8 दिशा वगैरे म्हणतो, दिशा तशा नाहीये. कर्मासाठी एक आउटवर्ड आणि एक इनवर्ड, दोनच दिशा आहेत. इनवर्ड दिशेमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला आपलंसं कराल आणि आउटवर्ड दिशेमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला आपल्यापासून दूर कराल. ह्या एवढ्या दोन सोप्या दिशा आणि किती
प्रेमाने जवळ कराल आणि किती प्रेमाने दूर कराल. तुमच्या कृतीमध्ये किती ममत्व आहे याच्यावरनं ठरेल की ती किती किती त्या व्यक्तीला किती प्रकर्षाने जाणवेल, आणि तुमच्या कृतीमध्ये किती दुष्टत्व आहे हेही त्याच प्रकर्षाने किंवा कमी प्रकर्षाने व्यक्तीला जाणवेल. म्हणजे दिशा ठरवण्यासाठी आयदर प्रेमाची दिशा आहे, जवळ करण्याची, आपुलकीची, किंवा दूर करण्याची. आणि तुम्हाला तो परत व्यक्ती जवळ यायला नकोच आहे, भरून धरून चालला की हा व्यक्ती घरात आला की दरवेळी नुकसान होतं आणि त्यांच्या घरात भयंकर जुगार असं तसं आहे आणि इट इज नॉट गोइंग टू साल्वेज इन दिस लाईफ फॉर्म, सो वी डोंट वॉन्ट दिस पर्सन टू बी हिअर. ह्याला तुम्ही अतिशय प्रेमाने आणि ठासूनपणे सांगू शकता की बाबा रे परत येऊ नकोस. दिशा सरळ बाहेरची आहे आणि नमस्कार, परत भेटू नका, संपू. त्या व्यक्तीला कळेल की अरे हे नाही असं आहे, आणि मग त्याची झटपट चालवेल की ह्यांनी मला असं का केलं, आणि देर इज अ टाइम वेअर यू हॅव टू बेअर विथ इट. आफ्टर अ व्हाईल इट विल ऑटोमॅटिकली गो अवे. रिव्हर्स इज ऑल्सो ट्रू. एखाद्या व्यक्तीला किती प्रेमाने सांगताय की अरे तुम्ही आमच्याकडे या, खायला आपण दिवाळीत भेटू, असं करू तसं करू, तुम्ही जवळ आणलं. व्यक्तीबद्दल दुसरी काही एंटिटीज नाहीये, व्यक्ती दुसरी काहीच any एंटिटी. living हो, व्यक्ती म्हणजे एनी. आता कुत्र्याला तुम्ही करणार तर लाथ मारीत कुत्र्याला अशा प्रकारे तो येणारच नाहीये जवळ, आणि तुम्ही त्याला जवळ अगदी प्रेमाने खायला दिलं तर तो पुढल्या वेळेला अरे तो माणूस ना दिसतो, मला माहिती शिफ्टी हलवून देणार आहे. तो दोनच दिशा आहे, आपुलकीची आणि परकेपणाची. आणि व्यक्ती म्हणजे कुठली, झाडाला पाणी घाला तुम्ही, तो त्याच्या परीने ते तुम्हाला फुलं दाखवेल, नाही पाणी घातलं फुलं दाखवणार नाही. सोपं आहे, तसं बघायला गेलं तर खूप सोपं आहे एकदम. इट इज नॉट कॉम्प्लिकेटेड, अँड ऑल इज यू हॅव टू होल्ड युअर ओन सेल्फ टू ऍब्सॉर्ब द निगेटिव्हिटी कमिंग ऑन टू यू. दॅट इज इट. आणि हे तर कर्माचं फळ झालं, पण गती म्हटलं तर आपण जसं म्हटलं ना अगोदर की हो. आपण आलोय ते कर्म घडणारच ना. कर्म करणारच, बरोबर. हा, तर गती म्हणजे काय? आता गतीमध्ये कसं आहे की काही पुढे आपल्याला एक दोन ठिकाणी येतील की नाही, ऍक्च्युली योगशास्त्रामध्ये गतीवरती थोडंसं आहे की तीव्र गती, मध्यम गती आणि मंद गती. इथे भगवद्गीतेमध्ये असा गतीबद्दल गतीवाचक खूप सारं विश्लेषण नाहीये, पण हे योगशास्त्रामध्ये आहे की त्या गतींमध्ये तीव्र गतीने तुम्हाला जायचं असेल तर काय करावं लागेल, आणि मंद गतीने जायचं असेल तर काय करावं लागेल. प्रॅक्टिकली आपल्याला इथे गतीचा पुढे भरपूर ठिकाणी परांगती, सद्गती आणि खूप गतीवाचक गोष्टी येतील. आपण तेव्हा त्याचं पूर्ण विश्लेषण करू. आता मला ते सगळे शब्द मी आता पकडलेले नाहीये, परंतु गती अशा अर्थाने बघायला लागेल की माझ्या प्रश्नाचा उद्देश असे की याच्या मागे काय उद्देश आहे की गती म्हणजे की आपल्याला कशी गती ठेवायला पाहिजे, म्हणजे आपल्या हातात आहे का ते गती ठेवणं, आणि जर आपल्या असेल हातात तर कशी असायला पाहिजे? आपल्या हातातच आहे अगदी. तरी आपण जेव्हा व्यक्ती जन्मते तेव्हा त्यांची कुंडली मांडतात आणि ते ग्रह तारे वगैरे मांडतात, आणि अजून मी याच्यावरती पूर्ण अभ्यास केला नाहीये, पण माझ्या मते अदर दॅन द सन only these are the entities in the whole universe which are closer to earth. Of course आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती ही सगळ्यात, कसं आहे की प्रत्येक each entity is a vibration. Each entity is a vibration of the thoughts and the rest of the things coming with the person. So simple answer, गती आपल्या हातात आहे, आणि त्या गतीला शेवटी आपल्याला, आपण म्हणतो ना की मृत व्यक्तीला सद्गती प्राप्त होवो, ती गती आणि आपण आता असतानाची गती, ह्या गती एकाच ऍक्सेस वरती आहेत. दे आर ऑन द सेम ऍक्सेस. देर इज अ बेंचमार्क विदिन द बॉडी, देर इज अ बेंचमार्क आफ्टर द नॉट एक्झिस्टिंग इन द बॉडी, अँड व्हॉट यू डू ड्युरिंग दिस पिरियड डिसाइड्स हाऊ इज युअर गती आफ्टर द बॉडी इज नॉट देअर. आणि शेवटी आता आय डोंट हॅव इनफ वोकॅब्युलरी टू से, बट यू विल डिसाइड की तुमची गती काय असणार आहे, आणि त्याच्यासाठी काय करायला लागेल.
मला थोडासा वाचावं लागेल की त्यांनी काय बदल होतील. आणि आपण पुढल्या काही श्लोकात असे बरेच श्लोक आहेत की ज्याच्यामध्ये गतीबद्दल बोललं गेलेलं आहे. आपण त्याच्यावरती परत त्यावेळेला विचार करू. आय थिंक आज आपण थांबू इथे. अर्ध झाले तिथे 23 झालेत, अजून 20 आहेत पुढे बाकी, 19 आहेत बाकी. एक टेक्निकल काय? म्हणजे बंद करू शकतो. हा. आपण शेवटचा मंत्र म्हणून मग बंद करू आणि मग टेक्निकल प्रश्न. जनरल डिस्कशन. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा गमय. ओम शांती शांती शांती. हो, मी रेकॉर्डिंग बंद करतो. स्टॉप रेकॉर्डिंग.